തന്നതിനെ ഓർത്ത് ദൈവത്തിന് മഹത്വം. प्रभु ने हमको फिर से और एक मौका दिया, उसके लिए प्रभु का महिमा हो. നമ്മൾ വചനം പറയുന്നെങ്കിലും നമ്മൾ കേട്ടതുപോലെ കർത്താവ് നമുക്ക് എന്തെങ്കിലും തന്നെങ്കിലേ നമുക്കത് അനുഗ്രഹമായി തീരുകയുള്ളൂ. जैसा हमने सुना, भले हम लोग वचन बोलता हो, परंतु जब तक प्रभु हमको वचन नहीं देता तब तक हम बोल नहीं सकते, और वो प्रभु देने के बाद ही वो सुनने वाले लोगों को उसका फायदा होता है. നാസിക് സഭയിലെ ദൈവത്തിന്റെ വചനം ധാരാളമായി ലഭിക്കുന്നുണ്ട്. और नासिक कलीसिया में परमेश्वर का वचन का भंडार है. എങ്കിലും വീണ്ടും നമുക്ക് കർത്താവ് തന്നെയാണ് നമുക്ക് വചനം തരുന്നത്. और आगे भी बढ़ोतरी के लिए प्रभु ही है जो हमें वचन देता है. നമുക്ക് ഇന്ന് എല്ലാവർക്കും സുപരിചിതമായ ഒരു വാക്യം, നമ്മളെപ്പോഴും വായിക്കുന്ന ഒരു വാക്യമാണ് റോമലേഖനം അതിന്റെ 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 29-ാം വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ हम एक जानने वाला वाक्य पढ़ेंगे. रोमियो का पुस्तक 8वां अध्याय उसका 29. അതിലെ पढ़ो पढ़ो. क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है, उन्हें पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र के स्वरूप में हो, ताकि वह बहुत भाइयों में पहलौठा ठहरे. ഓക്കെ. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ അതിന്റെ 30-ാം വാക്യം വായിക്കുന്നതിന് മുൻപ് ആദ്യം നമ്മൾ വായിച്ചത് തന്റെ പുത്രന്റെ രൂപത്തോട് നമ്മളെ അനുരൂപരാക്കുക എന്നുള്ള ദൈവത്തിന് വലിയൊരു പദ്ധതിയുണ്ട്. तो 30वां वाक्य को पढ़ने से पहले 29-29वां वाक्य जब हम पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि पुत्र के रूप में हमें अनुरूप करने का ये परमेश्वर का इच्छा है. അപ്പം ഈ പുത്രന്റെ രൂപം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് യേശുക്രിസ്തു ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ ഉണ്ടായിരുന്ന അവന്റെ ആന്തരികമായ ദൈവിക ഘടനയാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो पुत्र के रूप में अनुरूप होना करके उसका मतलब हमें समझना है. जब ये वाक्य बोलते समय में प्रभु यीशु मसीह जब इस दुनिया में था, मनुष्य रूप धारण करके जब इस दुनिया में जीते समय में उनका अंदरूनी अवस्था, उनका आत्मिक अवस्था किस रीति से था, उस रीति में हमें सहभागी एक समान बनाना है. അങ്ങനെ കർത്താവ് മരിച്ചുയർത്ത് സ്വർഗത്തിൽ ചെന്നപ്പോൾ യേശുക്രിസ്തുവിന് തേജസ്കരണം കിട്ടി. और फिर प्रभु यहाँ पर जिया, फिर वो मरा, मरकर पुनरुद्धान हुआ, पुनरुद्धान होकर स्वर्गारोहण हुआ. स्वर्ग में हम क्या देखते हैं? उनका रूप वो महिमादायक है, तेजस में भर गया. അപ്പോൾ നമുക്ക് കർത്താവ് ഈ ഭൂമിയിൽ ജീവിച്ച നിലയിലുള്ള യാഥാർത്ഥ്യങ്ങളെ നമ്മളെ ഗ്രഹിപ്പിച്ചിട്ട് പുത്ര രൂപത്തോട് അനുരൂപരാക്കിയിട്ട് സ്വർഗത്തിൽ നമുക്ക് തേജസ്കരണം തരാനാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. तो यहाँ पर अभी देखो परमेश्वर की इच्छा देखो, जिस तरह मसीह को इस भूमि में चलाकर स्वर्ग में लेकर गया, उनको महिमा दिया, उसी तरह वही सेम इच्छा पिता को हमारे जीवन में भी, हमें भी यहाँ पर पिता पुत्र के रूप में अनुरूप करके उनका स्वभाव में गुण में एक मिलाकर फिर हमें स्वर्ग में लेके जाकर वहां पर भी उनका महिमा में समानता में रखे. 30-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ बाकी 30 जब हम पढ़ते हैं, അതിനു വേണ്ടി ദൈവം എന്ത് ചെയ്തു? उसके लिए परमेश्वर ने क्या किया? നമ്മളെ വിളിച്ചു, हमें बुलाया. പിന്നെന്ത് ചെയ്തു? फिर क्या किया? വിളിച്ചവരെ നീതീകരിച്ചു, जिन लोगों को बुलाया उनको धर्मी ठहराया, നീതീകരിച്ചവരെ തേജസ്കരിച്ചുമിരിക്കുന്നു. और जिनको धर्मी ठहराया उनको क्या किया? महिमा भी दिया. അപ്പൊ നമ്മൾ ഇവിടെ തേജസ്കരിച്ചു ഇരിക്കുന്നു എന്ന് പറയുമ്പോൾ അതിന്റെ ഒരു വ്യക്തതയാണ് നമ്മൾ ഇന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. तो महिमा दिया है करके वहां पर बोलता है, तो उसका वो अर्थ क्या है करके उसको उस बात को हम थोड़ा गहराई से देखेंगे. അപ്പൊ നമ്മൾ അതിന് നമ്മുടെ വെർണാക്കുലർ ലാംഗ്വേജ്, നമ്മുടെ ഇന്ത്യയിലെ ലാംഗ്വേജ് ആണെങ്കിൽ ലോകത്തിലുള്ള ഏത് ലാംഗ്വേജും ഗ്രീക്ക് ഒഴിച്ച് ഏതൊരു ലാംഗ്വേജും പെട്ടെന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ തേജസ്കരിച്ചിരിക്കുന്നു, തേജസ് തന്നിരിക്കുന്നു എന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ് ഗ്രഹിക്കുന്നത്. तो स्वाभाविक रीति में हम लोग ये जो बाइबल जब नया नियम जब लिखा गया था, ग्रीक भाषा में लिखा गया था, इसलिए हमें उसमें उसका मूल अर्थ क्या है समझना है. जब हम अपने भाषा में, हमारा स्वभाव का भाषा, हमारा गांव का भाषा लगाकर जब ये वाक्य पढ़ेंगे तो उसका अर्थ ऐसा निकलता है कि सब महिमा और तेजस मिल चुका है, पूरी रीति से धारण कर दिया है, ऐसा अर्थ में हम पढ़ लेते हैं. എന്നാൽ നമുക്കറിയാം, നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന തേജസ്കരണം എല്ലാവർക്കും ഒരുപോലെ അല്ല. परंतु हमें जब आने वाले युग में, हम जब उस युग में प्रवेश करने के बाद हम सब लोग महिमा तो पाएंगे, परंतु सबका एक माप नहीं होगा. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അപ്പോൾ ഇവിടെ പറയുന്ന തേജസ്കരണം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഗ്രീക്കിലുള്ള ഡോക്സ എന്നൊരു പദം നമ്മൾ ശരിക്കും മനസ്സിലാക്കിയാൽ മതി. तो उसके लिए എന്താണ് തേജസ്കരണം ഉദ്ദേശിക്കുന്നത്? तो वो महिमा सबका अलग अलग होगा, उसका कारण क्या है, किस रीति से है, उसके लिए ये भाग समझना बहुत जरूरी है. यहाँ पर महिमादायक हुआ है करके बोलते समय में ग्रीक शब्द जो इस्तेमाल किया है, डॉक्सा करके जो शब्द है, उसका अर्थ समझेंगे तो हमें और थोड़ा समझ में आएगा. അപ്പൊ അതിന് രണ്ട് അർത്ഥമാണുള്ളത്. ഡോക്സ എന്നുള്ള പദം എന്ന ഗ്രീക്കിൽ നമ്മളത് വായിക്കുമ്പോൾ അതിനെ മഹുദ്ധീകരിക്കുക എന്നുള്ള അർത്ഥമാണ് പ്രധാനമായും കാണുന്നത്. മഹുദ്ധീകരിക്കുക. तो डॉक्सा करके जो उसका दो अर्थ है, उसमें से एक जो मूल शब्द अर्थ में ये आता है कि महिमा करो.
നമ്മള് മഹിമ കൊടുക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ തേജസ്കരണമാണെന്ന് ചിന്തിക്കരുത്, അങ്ങനല്ല, അതല്ല. तो हमें महिमा देना है करके बोलते समय उसका मतलब ये नहीं कि हमें तेजस मिलने वाला है या महिमा मिलने वाला है, वो अर्थ नहीं. ഇപ്പൊ നമ്മള് ഒരുമാതിരി പാടിനോടുള്ള ബന്ധത്തില് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താം എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ ദൈവത്തിന് തേജസ് കൊടുക്കുകയാണ്. तो अभी उदाहरण में अभी हमने गीत गाया, प्रभु को महिमा करो, प्रभु को महिमा करो, प्रभु को महिमा करो, उसका मतलब क्या? चलो परमेश्वर को तेजस दे देते, उनको चमकाते, वो अर्थ में है क्या? ഇല്ല, नहीं. ദൈവത്തിന് മഹത്വം കൊടുക്കാന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? परमेश्वर को महिमा दो का मतलब क्या है? ദൈവം ആയിരിക്കുന്ന അവസ്ഥയിൽ അവനെ ഗ്രഹിച്ച് അവനെ റെസ്പെക്ട് ചെയ്യുക എന്നുള്ളത്. परमेश्वर जो अवस्था में है, जिस मुकाम पर वो है, वो बात को समझकर वो बात हम ग्रहण करके उनका आदर करें. അത് നമുക്ക് ആർക്കും സാധിക്കത്തില്ല, കാരണം ദൈവം ആയിരിക്കുന്ന അവസ്ഥയിൽ അറിയുന്നത് പുത്രൻ മാത്രമാണ്. और ये दूसरा जो विषय ये है कि परमेश्वर जो अवस्था में है, जिस मुकाम पे है, हम जैसे छोटे कीड़े मकोड़े हम लोगों को परमेश्वर का पूर्णता को कभी समझ नहीं सकते. परमेश्वर को पूर्णता को समझने वाला एक ही व्यक्ति है, वो है प्रभु यीशु मसीह. നമ്മള് അപ്പൊ മഹത്വീകരിക്കുക എന്നുള്ളതും തേജസ്കരിക്കുക എന്നുള്ള പദത്തിന്റെ വ്യത്യസ്തം മനസ്സിലാക്കിയെങ്കിൽ നമുക്ക് തേജസ്കരണം കിട്ടണമെങ്കിൽ ദൈവം നമ്മളെ മഹത്വീകരിച്ചതിന്റെ പ്രഭ അറിഞ്ഞ് അതിനനുസരിച്ചാണ് നമുക്ക് ദൈവം തേജസ്കരണം തരാൻ പോകുന്നത്. तो महिमा देना और हमको महिमा मिल चुका है या फिर तेजस मिल चुका है करके ये दोनों का अर्थ हमें समझना है. महिमा हम जितना हम देते रहेंगे उसके हिसाब से रहेगा. प्रभु हमको वो तेजस से हमें पहनाएगा या उतना उनको इज्जत और आदर से हमको चमकाएगा. നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17 അധ്യായത്തിൽ കർത്താവിന്റെ പ്രാർത്ഥനയിൽ കർത്താവ് പിതാവിനോട് പറയുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. 17:3 എന്നാണ് വായിക്കുന്നത്. യോഹन्ना का सुसमाचार 17:3 में वहां पर प्रभु प्रार्थना करते समय में पिता को एक बात कहता है. हाँ, ഞാൻ ഭൂമിയിൽ നിന്നെ മഹത്വപ്പെടുത്തി. പിതാവിനെ എന്ത് ചെയ്തു? ഭൂമിയിൽ 4 का पहला भाग पढ़े. जो कार्य तूने मुझे करने को दिया था, उसे पूरा करके मैंने पृथ्वी पर तेरी महिमा की. मैंने पृथ्वी पर तेरी महिमा की है. അപ്പൊ दोनों शब्द समझ में आया जो रोमियो में हमने पढ़ा, और यहाँ पर जो दूसरा अर्थ है डोक्सा का, महिमा किया है. അപ്പൊ ഡോക്സ എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? डोक्सा का मतलब क्या है? അതാണ് ഇവിടെ പ്രധാനമായിട്ടും വിളിച്ചവരെ ദൈവം നീതീകരിച്ചവരെ മഹത്വീകരിച്ചു ഇരിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണെന്ന് അറിയാമോ? तो उसके लिए हमें वो बात समझ, डोक्सा का मतलब क्या है? जिन लोगों को प्रभु ने बुलाया, उनको पवित्र ठहराया और उनको तेजस भी दिया है करके बोलते समय में उसका अर्थ समझना है. അപ്പൊ നമുക്ക് ദൈവത്തെ മഹത്വീകരിക്കാനുള്ള കഴിവില്ല, കാരണം നമ്മൾ ദൈവത്തെ മഹത്വീകരിക്കുകയല്ല, ദൈവത്തെ ദുഷിച്ചവരാണ്. तो हमारे अंदर, मनुष्य के अंदर परमेश्वर को महिमा करना, परमेश्वर को स्तुति करने का वो घटना वो अवस्था हमारे अंदर नहीं है. हम लोग हमारे अंदर वो भाग है ही नहीं कि हम लोग परमेश्वर को महिमा देगा तो परमेश्वर को महिमा मिलेगा, स्तुति मिलेगा जैसा यीशु करते हैं. क्योंकि हमारा अवस्था क्या है? हम लोग पापी होने की वजह से परमेश्वर का हमेशा अपमान ही किया है. അപ്പൊ നമ്മൾ പാപികളെന്ന രീതിയിൽ, क्योंकि हम लोग पापी है, ദൈവത്തെ ദുഷിക്കുന്നവരായിരുന്നു, परमेश्वर को अपमान करते हैं, ദൈവത്തെ നമ്മള് മാനിക്കാത്തവരായിരുന്നു, परमेश्वर को कोई आदर नहीं देते हम. അപ്പോൾ നമ്മളെ ദൈവം ആദ്യം നമ്മളെ ദൈവസന്നിധി കൊണ്ടുവരുമ്പോൾ, इसलिए सबसे पहला हमें परमेश्वर की उपस्थिति में लाने से पहले നമ്മളെ മഹത്വീകരിക്കുക എന്നൊരു കാര്യം ദൈവം ചെയ്യുന്നുണ്ട്. हमें महिमादायक करवाने का एक अवस्था हमारे अंदर एक अवस्था प्रभु कर रहा है. അതെങ്ങനെ നമ്മൾ യൂസ് ചെയ്യുന്നു എന്നതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് തേജസ്കരണം കിട്ടാൻ പോകുന്നത്. वो किस रीति से उस महिमादायक किया हुआ अवस्था को किस तरह हम लोग इस्तेमाल करते हैं, उसके हिसाब से हमको तेजस किया जाएगा. നമ്മൾ ദൈവസന്നിധി വരുമ്പോൾ, उदाहरण के मतलब हम लोग प्रभु की उपस्थिति में आते समय में ദൈവത്തെ ആരാണെന്ന് ഗ്രഹിച്ച് ദൈവത്തെ മഹിമപ്പെടുത്താനുള്ള ബേസിക് ആയിട്ട് കുറെ കാര്യങ്ങൾ നമുക്ക് ദൈവം ചെയ്തിട്ടുണ്ട്. परमेश्वर कौन है, परमेश्वर किस मुकाम पर है, उनको किस रीति से उनको धन्यवाद और आराधना करना चाहिए, उसका नींव बात का कुछ बातें परमेश्वर ने हमारे अंदर कुछ बातें किया है. നമുക്ക് ഒരു വാക്യം നമുക്ക് ഗലാത്യ ലേഖനം പൗലോസിന്റെ ജീവിതത്തിൽ നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ, पौलुस का जीवन में हम देखते समय में गलतियों का पुस्तक में हम पढ़ते हैं, പൗലോസ് രക്ഷിക്കപ്പെട്ട് ദൈവസന്നിധി വന്നു, वो उद्धार पाया, नया जन्म पाकर परमेश्वर की उपस्थिति में आ गया. അപ്പോൾ ആദ്യം അവൻ സഭയിൽ വന്നപ്പോൾ സഭയിലുള്ളവര് അദ്ദേഹത്തിന്റെ കാര്യങ്ങൾ എന്താണ് നേരത്തെ ചെയ്തതെന്ന് അറിയാം. तो पौलुस जब तो पहले उसने नया जन्म पाने के बाद वो कलीसिया में आते समय में लोगों का अवस्था क्या है पौलुस के ऊपर, क्योंकि लोगों को जानते हैं ये पौलुस ये तो शाऊल है और कलीसिया को सताने वाला है, वो पुराना उसका अवस्था क्या है मालूम था. നമ്മളത് ഗലാത്യ ലേഖനം 1:22-23-24 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 1 का 21 से 22 और 23 हम पढ़ते समय में, इसके बाद मैं सीरिया और किलिकिया के प्रांतों में आया, पर यहूदिया की कलीसिया ने जो मसीह में थी मेरा मुंह कभी नहीं देखा था, परंतु यही सुना करती थी कि जो हमें पहले सताया था वह अब भी उसी विश्वास
विश्वास का सुसमाचार सुनाता है जिसे पहले न करता था और वे मेरे विषय में परमेश्वर की महिमा करते നോക്കാം देखो हाँ। പൗലോസിനെ നിമിത്തം അവര് ഗലാത്യയിലുള്ളവര് അല്ലെങ്കിൽ ആദിമ സഭകളിൽ അവിടെ അതിന്റെ 18 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ യെരുസലേമിലേക്ക് പോയി 15 ദിവസം അവനോടുകൂടെ പാർത്തു. കർത്താവിന്റെ സഹോദരനായ യാക്കോബിനെ അല്ലാതെ മറ്റാരെയും അപ്പോസ്തലൻ ആരെയും കണ്ടില്ല. അപ്പോൾ തന്റെ ജീവചരിത്രം കേട്ടിട്ട് എന്ത് ചെയ്തു? പണ്ട് അവൻ എന്ത് ചെയ്തു? സഭയെ ഉപദ്രവിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തെ ഉപദ്രവിച്ചിരുന്നു. तो वो 18 और 19 में ये सब वो 15 दिन तक किस तरह वो यरूशलेम में वो बना रहा. 19 में हम पढ़ते हैं उसी याकूब को ही उसने देखा था और कोई चेलों को वो नहीं देखा था. ये सब उनका पुराना गवाही सुनने का गवाही यानी कि उनका जो भूतकाल का उसका जो जो घटनाएं किया था यही सब बातें वो जानता था. परंतु ये उतना गवाही सुनने के बावजूद भी पौलोस के द्वारा उधर के लोगों ने आदि में कलीसिया के लोगों ने क्या किया? परमेश्वर की महिमा की. എന്തുകൊണ്ടാണ് പൗലോസ് നിമിത്തം അവര് ദൈവത്തെ സ്തുതിച്ചത്, ദൈവത്തെ മഹിമപ്പെടുത്തത്? ऐसा 24 फिर से पढ़े. तो ऐसा क्यों हुआ कि पौलोस के विषय में उन लोगों ने पौलोस के कारण वो गवाही के कारण उनका ये अवस्था के वजह से पौलोस को वजह से उन लोग ने परमेश्वर का महिमा किया? കാരണം ദൈവത്തെ മഹിമപ്പെടുത്താൻ തക്കവണ്ണമുള്ള ചില കാര്യങ്ങൾ ദൈവം അപ്പോസ്തലന് കൊടുത്ത് ആദ്യം തന്നെ ദൈവം എന്ത് ചെയ്തു? അപ്പോസ്തലനെ മഹിമപ്പെടുത്തുക എന്ന് പറഞ്ഞാൽ താണ അവസ്ഥയിൽ നിന്നും ഉയർത്തി വെച്ചു എന്നാണ് അർത്ഥം. तो इसके तो ऐसा हो जाने के लिए यानी कि आदि में कलीसिया के लोग पौलोस के द्वारा परमेश्वर को महिमा कर सके, ऐसा होने के लिए परमेश्वर ने सबसे पहला पौलोस का जीवन में उसको महिमादायक किया. वो क्या किया? पौलोस जो एकदम नीचा हुआ अवस्था था, जो हमेशा सताने वाला, परमेश्वर का शत्रु और बैरी वाला ये पौलोस जो साउल था, परमेश्वर ने उसको ऊंचा उठाकर उसको एक स्थान और पदवी दिया. वो पदवी में उसने सही रीति से आत्मा के नियंत्रण में इस्तेमाल करने के वजह से उसका गवाही, उसका जीवन क्या हो गया? परमेश्वर को महिमा देने का कारण बन गया. തനിക്ക് തേജസ്കരണം കിട്ടാൻ പോവുകയാണ്. अभी पौलोस को एक दिन महिमादायक जो 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 चमकने का जो रूप है, तेजस का रूप है, उसको मिलने वाला है. പക്ഷെ പൗലോസിന് ഒരു ഭയങ്കര പിടിവാശിയുണ്ട്. परंतु पौलोस के जीवन में एक बहुत बड़ा जिद भी है. എല്ലാ അപ്പോസ്തലന്മാരെക്കാളിലും എല്ലാ വിശ്വാസികളെക്കാളിലും തേജസ്കരണം എനിക്ക് കൂടുതൽ കിട്ടണം. അതിന് ദൈവം അവനെ മഹത്വീകരിച്ചത് വേണ്ടതുപോലെ അവൻ പ്രയോജനപ്പെടുത്തുകയാണ്. तो पौलोस का सबसे बड़ा जिद क्या था? बाकी प्रेरितों में से, बाकी विश्वासियों में से, सभी में से मैं सबसे ज्यादा महिमा का अवस्था में मैं पहुंचू, मैं तेजस के ऊंचे में पहुंचू, मैं एक उत्तम पुनरुत्थान को आग्रह रखता हूं करके ये पौलोस ये इच्छा रखता था. वो इच्छा क्यों आया था? क्योंकि प्रभु ने उसको महिमा किया था. तो उसको वो महिमा करने की वजह से मैं आगे चलकर एक उत्तम पुनरुत्थान को मैं प्राप्त करूं, उत्तम रीति से मैं महिमादायक पाऊं. वो महिमा का पद को उसने इस्तेमाल करके परमेश्वर का महिमा करने लगा. അപ്പൊ അവനിൽ ദൈവം എന്ത് ചെയ്തു? അവനെ ഡിഗ്നിറ്റി കൊടുത്തു, അപ്രൂവ് ചെയ്തു, ഉയർത്തി ചെയ്തു. അങ്ങനെ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ ദൈവം അവന് വേണ്ടി ചെയ്തു. അതാണ് മഹത്വീകരണം എന്നുള്ളത്. तो पौलोस को महिमा किया सबसे पहला, ताकि उसके द्वारा परमेश्वर का महिमा हो सके. पौलोस को महिमा किया मतलब क्या? उसको आदर दिया, भाइयों के बीच में इज्जत दिया, उसको ऊंचा उठाया. उसके वजह से वो उसका ज्ञान इस्तेमाल हुआ परमेश्वर की महिमा के लिए. ഇപ്പോൾ അവൻ പണ്ട് പാപിയായിരുന്നു. पहला वो पापी था. ഇപ്പോൾ പൗലോസ് ആരാണ്? अभी वो कौन है? ആരാണ്? कौन है? നീതീകരിക്കപ്പെട്ടവൻ. धर्मी ठहराया हुआ व्यक्ति है. എത്ര ഉയർന്ന കാര്യമാണ്. कितना ऊंची बात है वो. നേരത്തെ ആരായിരുന്നു? पहला कौन था? അവൻ പാപത്തിന്റെ वो ദാസനായിരുന്നു. पाप का दास था, गुलाम ഇപ്പൊ था. ആരാണ്? अभी कौन है? യേശുവിന്റെ ദാസനാണ്. यीशु मसीह का गुलाम है वो. പണ്ട് അവൻ ദുഷ്ടമനുഷ്യനായിരുന്നു. पहले वो दुष्ट मनुष्य था. ഇപ്പോൾ അവൻ ദൈവത്തിന്റെ മകനാണ്. अभी वो परमेश्वर का बेटा है. അതെപ്പോൾ കിട്ടി? ദൈവം അവനെ എപ്പോൾ മഹത്വപ്പെടുത്തി? वो कब ये पद में पहुंच गया? कब प्रभु ने उसको महिमा किया? ദൈവത്തിന്റെ പുത്രനെ കൊടുത്തുകൊണ്ട് അവനെ ദൈവം മഹത്വപ്പെടുത്തി. क्योंकि परमेश्वर ने अपने एकलौता पुत्र को जगत पर देने के वजह से उस अवस्थे में क्या हो गया? पौलोस को एक ऊंचा पदवी मिला. അതിനെ കുറിച്ചുള്ള ബോധ്യം എനിക്കുണ്ട്. ये बात का बोध्य, ये बात का जानकारी किसको मिला? पौलोस को मिला. वो बात को वो ग्रहण करने लगा. ഒരു പാപി രക്ഷിക്കപ്പെട്ടു വരിക. अभी एक पापी नया जन्म प्राप्त करके आ रहा है. ആ ദിവസം വരെയും ദൈവത്തെ ദുഷിച്ച് ദൈവത്തിന്റെ ഡിഗ്നിറ്റി കുറഞ്ഞു കണ്ടവനാണ്. उसके पहले तक वो क्या करता था? परमेश्वर का हमेशा निंदा करता था, परमेश्वर को गाली देता, कोई आदर नहीं करता था. परमेश्वर का हमेशा निंदा करके परमेश्वर का नाम को नीचा करता था. അപ്പൊ അവൻ രക്ഷിക്കപ്പെട്ട അന്ന് മുതൽ തന്നെ परंतु जिस दिन उसका नया जन्म हुआ उस क्षण से അവന് ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കാം. वो अभी क्या हो गया? अभी वो परमेश्वर को पिता करके बुला सकता है. അത് വെറുതെ വിളിക്കുകയാണോ? वो ऐसे यूं ही बुला रहा है क्या? കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവൻ പുത്രന്റെ പദവി കൊടുത്ത് മാനിച്ചു ദൈവം. क्योंकि परमेश्वर ने ये पापी को क्या किया? उसको आदर दिया, उसको इज्जत दिया. कैसा? अपने एकलौता पुत्र का जीवन उस पापी को देने की वजह से उस पापी ने वो जीवन को स्वीकारा. वो तो पिता ने वो जीवन उस पापी को देने की वजह से अब वो पापी का अवस्था क्या हो गया? वो परमेश्वर का बेटा बन गया.
നമ്മളെ ഉന്നത പദവിയിലെത്തി. हमें ऊंचा पदवी में पहुंचाया. ഇനി ഉന്നത പദവിയിൽ ഇരുന്നു കൊണ്ട് ഈ ദൈവത്തെ നമ്മളെ അപമാനിച്ചാൽ അത് സങ്കടകരമായ കാര്യമാണ്. നമ്മുടെ തേജസ്കരണത്തെ ബാധിക്കുന്ന കാര്യമാണ്. കാരണം ഈ മഹത്വീകരിച്ചതിന്റെ ബേസ് ആണ്, മെഷറാണ് तेजस्करणത്തിന് അടിസ്ഥാനം. तो अभी हमें इतना ऊंचा मुकाम में पहुंचाने के बाद, ऊंचा पद देने के बाद, उस पद में रहकर अगर हम परमेश्वर को निंदा कर रहे हैं तो हमारा अवस्था फिर कितना दयावान अवस्था रहेगा. हमें दुख वाला बात रहेगा, क्योंकि इतना ऊंचा पद में रखकर प्रभु ने इतना कार्य करने के बाद भी हम निंदा कर रहे हैं. क्यों? क्योंकि जितना परमेश्वर ने उसको ऊंचा पद में रखा, वो उस ऊंचा पदवी से वो इस्तेमाल करके परमेश्वर का वो महिमा कर रहा है, ताकि आने वाले युग में उसको महिमा मिले. ഇപ്പൊ പൗലോസിനെ ദൈവം മഹത്വപ്പെടുത്തി എന്ന് പറഞ്ഞാൽ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? तो परमेश्वर ने पौलोस को ऊंचा किया करके उसका मतलब क्या है? അവനെ ഉന്നത പദവികൾ അനേകം കൊടുത്തു. उसको बहुत सा ऊंचा ऊंचा पदवियां दिया. അതുപോലെയാണ് നമുക്ക് എല്ലാവർക്കും ഒരുപോലെയാണ് മഹത്വീകരണം. उसी रीति से हम सबको एक ही रीति से महिमादायक अवस्था किया. मतलब क्या? हम सबको एक समान का ऊंचा पद दिया. ആണോ? है क्या? അത് പൗലോസിനെ കൂടുതൽ മഹത്വീകരിക്കുകയും നമ്മളെ കുറച്ച് മഹത്വീകരിക്കുകയാണോ? पौलोस को ज्यादा बड़ा बड़े पद दिए, हमको थोड़ा ही दिया, ऐसा है क्या? ഇല്ല, എല്ലാവരും മക്കളാണ്. യേശുക്രിസ്തുവിലെ വിശ്വാസത്താൽ നാം എല്ലാവരും ദൈവത്തിന്റെ മക്കളാണ്. हम लोग सब लोग समान है. जो कोई भी प्रभु यीशु मसीह पर विश्वास करेगा, वो सब लोग परमेश्वर के बच्चे होने का अधिकार परमेश्वर ने उनको दिया है. അത് എത്ര മഹത്വീകരണമാണ്. वो कितना महिमादायक बात है ना. പക്ഷെ തേജസ്കരണം ഒരുപോലെയല്ല. കാര്യം എന്താണ്? परंतु इतना बड़ा प्रभु ने ऊंचा पद देने के बाद स्वर्ग में पहुंच के जो हमको महिमा मिलेगा, जो तेजस हमको होगा, वो तेजस का महिमा सबका अलग अलग रहेगा. ऐसा क्यों है? എന്താണ് കാര്യം? ऐसा कारण क्यों है? നമ്മളെ മഹത്വീകരിച്ച സ്റ്റാൻഡേർഡ് അനുസരിച്ച് പിതാവിനെ മഹത്വപ്പെടുത്താത്തത് കൊണ്ട് തേജസ്കരണത്തിന്റെ കാര്യത്തിൽ നമ്മൾ വളരെയധികം പരാജയപ്പെടും. കാരണം ദൈവത്തിന് അങ്ങനെ, കാരണം ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താത്തവൻ എങ്ങനെ തേജസ് കൊടുക്കുന്നത്? तो ऐसा क्यों होगा? क्योंकि हमें जब यहाँ पर ऊंचा पद भूमि में प्रभु देने के बाद वो हमें ऊंचा मुकाम पे रखा है. वो जिस मुकाम और पद में रखा, उस मुकाम और पद के अनुसार हम लोग योग्य रीति से नहीं जीने की वजह से परमेश्वर ऐसा लोगों को तेजस देने का अवस्था उनको नहीं हो पा रहा है. അപ്പൊ നമുക്ക് മഹത്വീകരണം കുറച്ചും കൂടെ അവർ അടുത്ത് നമുക്ക് ഒന്നുകൂടെ സമീപിച്ച് നോക്കാം. इसलिए अब इस महिमा करना या फिर तेजस देने का विषय में और गहराई से अगर हम देखेंगे तो ഇസ്രായേൽ മക്കളെ എങ്ങനെയാണ് ദൈവം മഹത്വീകരിച്ചത് നോക്കാം. भाई सबसे पहले इसराइल के जीवन में हम देखते हैं इसराइल के लोगों को कैसा एक ऊंचा पद दिया उनको. വിശേഷാല് നമ്മള് എസ്കേൽ പ്രവചനം एसेकिएल का पुस्तक में നമ്മൾ 16 അധ്യായം മുഴുവനും 16 अध्याय पूरा पढ़ेंगे तो അവരുടെ താണ അവസ്ഥയിൽ ദൈവം അവരെ ഉയർത്തി വെച്ച ആ ഒരു അവസ്ഥയാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. 16 अध्याय वहां पर पढ़ते समय में हम देखते हैं कि वो लोग जो नीचा पद में थे, गिरा हुआ पद में थे, परमेश्वर ने उनको ऊंचा उठाया. അവിടെ അതിന്റെ 16 അവർക്ക് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ ജാതികളിടയിൽ ദൈവം വലിയവനാണെന്ന് വെളിപ്പെടുത്താൻ തക്കവണ്ണം ആദ്യം ദൈവം ഇസ്രായേലിനെ ഉയർത്തി വെക്കുകയാണ്. तो सबसे पहला सभी अन्य जातियों में से सभी लोगों के बीच में यहोवा परमेश्वर सबसे महान है, ये गवाही इसराइल के द्वारा आने के लिए परमेश्वर ने इसराइल को क्या किया? ऊंचा पद में रखा. ഇവിടെ അതിന്റെ 3ഉം 4ഉമുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അവരുടെ ഒരു യെരുശലേം അല്ലെങ്കിൽ ഇസ്രായേൽ ഫോം ആകുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവം ആദ്യം പറയുകയാണ്, നിന്റെ ജനന അവസ്ഥ ഏറ്റവും അധപ്പതിച്ച താണാവസ്ഥയിലായിരുന്നു. तो वाक्य 4 पढ़ते समय में वहां पर इसराइल जो राष्ट्र है, वो गोत्र जो है इसराइल, उनका जन्म के विषय में बोला गया है. उस समय में इसराइल कितना नीचा हुआ अवस्था में था, कितना गिरा हुआ अवस्था में था, उनके ऊपर दया आने वाला अवस्था था. എന്നാൽ അവിടെ 9 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसके बाद वाक्य 9 से जब हम पढ़ते हैं, ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുന്ന രീതിയിൽ ചില കാര്യങ്ങൾ ദൈവം അവൾക്ക് വേണ്ടി ചെയ്തു. परमेश्वर को महिमा मिल सके ऐसा अवस्था में पहुंचने के लिए इसराइल के जीवन में कुछ कार्य वहां पर किया जा रहा है. അതാണ് നമ്മൾ 9 മുതൽ വായിച്ചാൽ മനസ്സിലാവും. वो 9 से पढ़ेंगे तो हमें समझ में आता है അവിടെ എന്തൊക്കെ ചെയ്തു. क्या क्या किया. तब मैंने तुझे जल से नहलाकर तुझ पर से लहू धो दिया और तेरी देह पर तेल मला. मैंने तुझे बूटेदार वस्त्र और सुइसों के चमड़ों की जुतियां पहनाई, तेरी कमर में सूक्ष्म सन बांधा और तुझे रेशमी कपड़ा ओढ़ाया. तब मैंने तेरा श्रृंगार किया और तेरे हाथों में चूड़ियां और गले में हार पहनाया. फिर मैंने तेरे नाक में नथ और तेरे कानों में बालियां पहनाई और तेरे सिर पर शोभायमान मुकुट धरा. तेरे आभूषण सोने चांदी के और तेरे वस्त्र सूक्ष्म सन रेशम और बूटेदार कपड़े के बने. फिर तेरा भोजन मैदा, मधु और तेल हुआ और तू अत्यंत सुंदर वरन रानी होने के योग्य हो गई. तेरी सुंदरता की कीर्ति अन्य जातियों में फैल गई, क्योंकि उस प्रताप के कारण जो मैंने अपने ओर से तुझे दिया था, तू अत्यंत सुंदर थी. प्रभु यहोवा की यही वाणी है. ഓക്കെ, ഇതെല്ലാം അപ്പോൾ ആദ്യം എങ്ങനെയായിരുന്നു ഇസ്രായേല്?
पहला इस्राएल कैसा था? വളരെ മോശമാണ്. एकदम बदसूरत थी. കാഴ്ചയിൽ ദൈവം സ്വീകരിച്ച യാതൊരു ലക്ഷണവുമില്ല. मतलब नजर से अगर देखा जाए तो ऐसे लोगों को यहोवा ने स्वीकारा है करके ऐसा कोई भी गुण उनमें नहीं था. എന്നാൽ ദൈവം എന്ത് ചെയ്തു? परंतु परमेश्वर ने क्या किया? അവിടെ നിന്നെ കുളിപ്പിച്ചു, उनको निलाया, നിന്നെ കഴുകി, उनको धोया, വിശുദ്ധ വസ്ത്രം उनको ധരിപ്പിച്ചു, पवित्र वस्त्र पहनाया, നിനക്ക് മഹത്വീകരണം തന്നു, നിന്നെ ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്തു, और उनको सुंदर करके उनका शोभा इतना ऊंचा बढ़ाया. എന്നിട്ട് നിന്നെ ആരാക്കി? फिर तुमको क्या किया? ഒരു രാജകുമാരി ആക്കി, वहाँ पर हिंदी में पढ़ते हैं कि रानी के रूप में अवस्था में पद में लाया കിരീടവും വെച്ചു. और मुकुट भी दिया. എന്തിനാണ്? ऐसा क्यों है? ദൈവത്തിന് ഇസ്രായേൽ എന്ന് പറയുമ്പോൾ ദൈവം ജാതികളുടെ ഇടയിൽ മഹത്വം കിട്ടണം. കാരണം കണ്ടോ, ദൈവം ഒരാളെ സ്നേഹിച്ചാൽ മഹത്വീകരിച്ചാൽ ഇങ്ങനെയൊക്കെയാണെന്ന് ജാതികൾ കാണണം. तो ये क्यों है? क्योंकि अन्य जाति लोग परमेश्वर के बारे में गवाही देना चाहिए कि परमेश्वर का हाथ अगर एक किसी के ऊपर लग जाए तो उन लोग कोई भी कैसा अवस्था में थे और किस अवस्था में पहुंच गया करके ये गवाही अन्य जाति दे सके. इसलिए यहोवा को बताना है कि मैं कौन हूं करके. इसके लिए यहोवा परमेश्वर ने क्या किया? इस्राएल को इतना ऊंचा पद दिया. കേട്ടോ, ഇതാണ് മഹത്വീകരണം. यही इसी को महिमादायक किया करके कहने का मतलब. അപ്പൊ ഇതിന്റെ ഗ്രാഹ്യമുണ്ടെങ്കിൽ इस बात को अगर हम लोग गहराई से समझेंगे तो ആ വ്യക്തി ദൈവത്തിന് മഹത്വം. फिर वो व्यक्ति परमेश्वर के लिए महिमा है. എന്നാൽ ഇസ്രായേൽ എന്ത് ചെയ്തു? परंतु इस्राएल ने क्या किया? ഈ ഉന്നത പദവിയിൽ ഇരുന്നു കൊണ്ട് ये ऊंचा पद में जो ऊंचा पद उनको दिया गया था उस पद में रहकर അവിടെ ദൈവത്തിന് അപമാനം വരുത്തി നാളായി. वहां पर हम पढ़ते हैं कि परमेश्वर को अपमान लाने वाला अवस्था करने लगे. വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ नीचे का वाक्य पढ़ते समय हम देख सकते അപ്പോൾ हैं. ഇത് ഇസ്രായേലിനുള്ള ബന്ധം ചെയ്തെങ്കിൽ നമ്മളെ എത്ര അധികമാണ് ക്രിസ്തു മൂലം നമ്മളെ വായിക്കുന്ന നിങ്ങൾ പണ്ട് ആവകക്കാരായിരുന്നു. तो अगर इसराइल के साथ प्रभु अगर ऐसा कर सकता है तो नए नियम के कलीसिया के साथ प्रभु कितना अधिक उनको सुंदर और मनोहर रखे, उनको हमें भी ऊंचा पदवी देगा. क्योंकि हमारे विषय में हम कितना गवाही हम सुनते हैं वचन में, हम लोग पहले एक समान इस प्रकार के लोग थे. അപ്പോൾ ഞാൻ ദൈവത്തെ അപ്പാ പിതാവ് എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ जब मैं परमेश्वर को हे अब्बा हे पिता जब पुकारता हूँ, ദൈവത്തിന്റെ ഹൃദയത്തിന് ഒരു സമാധാനം കിട്ടണം. എന്നെ ഒരുവൻ പിതാവ് എന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ അവൻ ആരായിരിക്കണം? പുത്രനായിരിക്കണം. तो परमेश्वर को खुशी मिलना चाहिए, परमेश्वर को आदर और इज्जत मिलना चाहिए. अगर भूमि में से कोई भी मनुष्य मुझे हे अब्बा हे पिता करके पुकार रहा है तो वो व्यक्ति कौन होना चाहिए? मेरा बेटा होना चाहिए. അതിന് നമ്മൾ കഴുകി. तो इसके लिए परमेश्वर ने सबसे पहले हमें क्या किया? हमें धोया. എന്തുകൊണ്ട് കഴുകി? किससे धोया? വിലയേറിയ രക്തം കൊണ്ട് കഴുകി. बहुमूल्य लहू से लेकर हमें धोया. നമ്മളെ കഴുകി, हमें धोया, ശുദ്ധീകരിച്ചു. हमें शुद्ध किया. ഈ ഇസ്രായേലിന് ചെയ്തതെല്ലാം ആത്മീയ അർത്ഥത്തിൽ നമുക്ക് ചെയ്തു. इसराइल को यहाँ पर जो भी बातें अभी हमने पढ़ा उसका आत्मिक रीति से सब हमें धोकर शुद्ध करके महिमादाय करके हमारे शोभा बढ़ाया. ഈ ഉയർത്തി വെച്ച സ്ഥാനം അറിഞ്ഞില്ലെങ്കിൽ പിതാവേ നിന്നെ മഹത്വപ്പെടുന്നു പറഞ്ഞാൽ ഒന്നും മഹത്വം പോകത്തില്ല. കാരണം ഇവിടെ സാത്താൻ നമ്മളെ മഹത്വീകരിക്കാൻ കിരീടവും വെച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. तो इसके लिए इस रीति से परमेश्वर ने हमें इस रीति से ऊंचा मुकाम में पहुंचाया है, हमें महिमादायक किया है करके, ऊंचा पद में रखा है करके. ये बात को अगर हमें मालूम ही नहीं है, फिर कलीसिया में आते रोज गीत गाते प्रभु तेरा महिमा हो, प्रभु तेरा स्तुति हो. ऐसा बोलने से प्रभु को कोई भी महिमा मिलने वाला नहीं है, बल्कि हम अपमान कर रहे हैं. क्यों? क्योंकि शैतान वहां पर दूसरे बाजू में संसार का मोह महिमा और शोभा लेकर खड़ा लेकर वो भी एक मुकुट लेकर खड़ा है. ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുന്നത് സാത്താൻ ഇഷ്ടമല്ല. क्योंकि परमेश्वर को महिमा मिले ये शैतान को पसंद नहीं. നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17:3 വായിച്ചു, ഞാൻ നിന്നെ മഹത്വപ്പെടുത്തി എന്ന് പറഞ്ഞാൽ അതിന്റെ അർത്ഥം പിതാവിന് യോഗ്യമായ രീതിയിലുള്ള ഒരു ജീവിതം യേശുവിനുണ്ടായിരുന്നു. യോഹन्ना का पुस्तक 17:4 का शुरुआत में जो हमने क्या पढ़ा था, मैंने पृथ्वी पर हे अब्बा पिता तुझे महिमा किया. मतलब क्या है कि पृथ्वी में रहते समय में एक मनुष्य कैसा तुझे आदर करना चाहिए, कैसा इज्जत करना चाहिए, तू मनुष्य से किस रीति से बातों का अपेक्षा करता है, वो मैंने जी कर दिखाया. അപ്പൊ സാത്താൻ ഇത് പ്രയാസമായി. ये बात यीशु का ये गवाही सुनकर शैतान को तकलीफ हुआ. നമ്മൾ ലൂക്കാസ് സുവിശേഷം 4-ാം അധ്യായത്തിൽ കർത്താവ് ഉപവാസം കഴിഞ്ഞ് വരുമ്പോൾ സാത്താൻ പറയുകയാണ്, ഞാൻ നിനക്ക് മഹത്വം തരാം. लूका का पुस्तक अध्याय 4 में जब प्रभु उपवास हो जाने के बाद वहां पर हम क्या पढ़ते हैं कि शैतान वहां पर प्रभु के पास आकर क्या बोलता है, मैं तुझे महिमा दूंगा करके. എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? उसका मतलब क्या है? നീ ദൈവത്തിന് മഹത്വം ത്യജിച്ചിട്ട് तू परमेश्वर को जो तू महिमा इतना समय तक दे रहा है ना उसको ठुकरा कर, ഞാൻ തരുന്ന മഹത്വം സ്വീകരിച്ചാൽ और मैं तुझे एक महिमा दूंगा वो तू स्वीकार कर. ദൈവനാമം അപമാനിക്കപ്പെടും. अगर ऐसा किया तो क्या होगा? परमेश्वर का नाम का निंदा होगा. ഇതാണ് നമ്മളിലൂടെ ഇന്ന് സാത്താൻ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. आज यही तो कार्य शैतान हमारे अंदर से कर रहा है, हमारे द्वारा करवा रहा है. എന്നാൽ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവിതത്തിൽ സാധിച്ചില്ല. परंतु मसीह का जीवन में से ऐसा शैतान को करने के लिए नहीं हो पाया. ആയതുകൊണ്ട് ദൈവത്തെ മഹത്വീകരിക്കുക എന്നുള്ള അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ശുശ്രൂഷ നമ്മൾ ചെയ്യുമ്പോൾ അതിന്റെ ബേസിൽ
ദൈവം നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ ഒരു തേജസ്കരണം തരും. इसलिए आज यहाँ पर हम लोग कितना रीति परमेश्वर को, हमें परमेश्वर को ऊंचा करने का, परमेश्वर को आदर करने का, परमेश्वर इज्जत देने का जो अवस्था, जो आशीष का सेवा है, जो सबसे ऊंचा दर्जा, जो सेवा प्रभु ने हमको जिम्मेदारी दिया है, वो कितना ईमानदारी से अपने आप को नम्र होकर करेंगे, उसके हिसाब से हमको स्वर्ग में महिमा और शोभा मिलेगा. അവിടെ നമ്മള് പുറപ്പാട് പുസ്തകം 28:2 അഹരോനെ മഹിമപ്പെടുത്തണം ദൈവത്തിന്. वहाँ निर्गमन का पुस्तक 22वां अध्याय वहाँ पर पढ़ते समय में परमेश्वर को ना अभी अहरोन को महिमा करना है. 28:2 सॉरी 28:2 में അവിടെ എന്താണ്? वहाँ पर हम क्या देखते हैं? അഹരോന്റെ മഹത്വത്തിന് വസ്ത്രം ധരിപ്പിക്കണം. अहरोन का महिमा के हिसाब से उसको क्या करना है? एक वस्त्र पहनाना है. എന്താ അർത്ഥം? उसका मतलब क्या है? जल्दी 2 पढ़े. अपने भाई हारून के लिए वैभव और शोभा के निमित्त. हाँ देखो, वैभव और शोभा के निमित्त, वो वैभव और शोभा के निमित्त क्या करना? एक पवित्र वस्त्र पहनाना. അഹരോന് അതില്ല. अहरोन के पास वो है क्या वैभव और शोभा? नहीं ഇല്ല. है, नहीं है. എന്നാൽ ഒരു വസ്ത്രം അണിയുമ്പോൾ परंतु अगर वो एक पवित्र वस्त्र पहन लेगा तो क्या होगा? മഹിമ കിട്ടും. महिमा और शोभा मिलेगा. ഇതിനെയാണ് നമ്മൾ സ്ഥാനപ്പെട്ടു വരുമ്പോൾ ക്രിസ്തുവിനെ ധരിച്ചിരിക്കുന്നു. यही बात तो हम देखते हैं बपतिस्मा के द्वारा. हम क्या हम गवाही देते हैं कि मैंने मसीह को पहन लिया है. നമ്മൾ മഹിമ ധരിച്ചവരാണോ? हम लोग महिमा को धारण किए हुए लोग हैं कि नहीं? हमें അതാണ് നമ്മളെ മഹിമപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നു എന്ന് പറയുന്നത്. वही बात हमने रोमियो का 8 में हमें क्या किया? जिन लोगों को उसने पवित्र ठहराया उनको प्रभु ने तेजस भी दिया, महिमा भी दिया. ആ തേജസ് എന്ന് പറയുമ്പോൾ അത് നമ്മളതിന്റെ ആ ലാംഗ്വേജിന്റെ പ്രയാസം. കാരണം നമ്മൾ തേജസ് ഉദ്ദേശിക്കുന്ന ഏതാണ്? ഭയങ്കര പ്രഭയുള്ള അല്ലെങ്കിൽ ട്രാൻസ്ഫിഗറേഷൻ. നമ്മുടെ കർത്താവ് മലമേലായിരുന്നപ്പോൾ ആ പർവ്വതത്തിന് മുകളിൽ എന്ത് കണ്ടു? हमें ഭയങ്കര ശോഭ. हमारा स्वाभाविक भाषाओं में जब हम लोग पढ़ते समय में हमें महिमा किया करके बोलते समय में हमारा अर्थ हम लोग बहुत सीमा में हम लोग समझते हैं. हमें क्या लगता है? प्रभु ने हमको चमका दिया, एकदम तेजस से शोभा से भर गया. जैसे प्रभु वो पहाड़ में जाकर रूपांतर होकर एकदम चमकने लगा, वैसा किया है करके. परंतु वो अर्थ में नहीं है, वो तो आगे मिलने वाला है. നമ്മളത് റോമലേഖനം 8:17 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ रोमियो 8:17 जब हम पढ़ते समय में हम देखते हैं നാം അവരോടുകൂടെ തേസ്കരിക്കപ്പെടേണ്ടതിന് അവരോടുകൂടെ കഷ്ടമനുഭവിച്ചാൽ അത്രേ. पढ़ेंगे. और यदि संतान है तो वारिस भी. हाँ, उसका बी पार्ट में. हाँ, वरन परमेश्वर के वारिस और मसीह के संगी वारिस है कि जब हमने उसके साथ दुख उठाया, जब हम उसके साथ दुख उठाया, उसके साथ महिमा भी पाए. या उसके साथ भी महिमा भी पाए. ആ, എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം അതാണ്. तो उसका मतलब क्या है? നമ്മൾ അവിടെ മഹിമേന ഡോക്സ എന്നാണ് അവിടെ ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. उधर भी वही पद डोक्सा करके शब्द इस्तेमाल किया है. പക്ഷെ അത് തേജസ്കരണമാണ്. पर वो क्या है? रूपांतर होने का अवस्था. हम लोग चमक जाएंगे, वो अवस्था को बोला है वहाँ കാരണം അത് രണ്ടും വെളിപ്പെടുത്താൻ നമുക്ക് ഒരു ലാംഗ്വേജ് ഒരു ഭാഷയേ ഉള്ളൂ. अभी हमें यहाँ पर प्रभु ने हमको भूमि पर महिमा किया और स्वर्ग में हमको महिमा करेगा. ये दोनों अलग अलग बात है, परंतु ये दोनों शब्दों को हमारे पास बोलने के लिए शब्द एक ही है. അപ്പൊ നമ്മൾ വിശ്വസിച്ചു വരുമ്പോൾ तो इसलिए हम लोग जैसे ही विश्वास में बढ़ते रहते हैं, അവനെ ദൈവം മഹത്വീകരിച്ച് നിർത്തിയിരിക്കുക. प्रभु ने क्या किया? विश्वासी लोगों को प्रभु ने क्या किया? उसको महिमादायक करके रखा है. मतलब क्या है? एक ऊंचा पद दिया है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നീ ആ നാമം ധരിച്ച ദൈവത്തെ ഇനി അപമാനിക്കരുത്. तू उस ऊंचा पद में पहुंचकर जो नाम तुझे प्रभु ने तुझे दिया है पुकारने के लिए, उस नाम के कारण तू क्या करना? अभी उस ऊंचा पद में परमेश्वर को तू कभी निंदा नहीं करना. ലോകത്തിന്റെ സിസ്റ്റം എന്താണ്? संसार का सिस्टम क्या, कानून क्या है या कायदा क्या है? നമുക്ക് സാധാരണ ഒരു കൂലിപ്പണി എടുത്ത് നിൽക്കുന്ന ഒരു വ്യക്തി സാധാരണ വലിയ പാപമൊന്നും ചെയ്യാറില്ല. एक मजदूर का काम करने वाला व्यक्ति जो प्रतिदिन का मजदूरी में जीता है, वो बड़ा बड़ा पाप नहीं करता. എന്നാൽ അവനൊരു സൂപ്പർവൈസറോ അല്ലെങ്കിൽ അല്പം ഒരു പദവി കിട്ടിയാൽ ആ സ്ഥാനം ഉപയോഗിച്ച് അവൻ അധർമ്മം ചെയ്യും. परंतु वो जो मजदूरी का आदमी को उसको अगर प्रमोशन मिल गया, उसको अगर मैनेजर बना दिया, बड़ा पद दिया, वो क्या करेगा? उस पद का गलत इस्तेमाल कर वो क्या करेगा? गलत रीति से वो पैसा इकट्ठा करने देगा, यानी कि अपना पद का गलत इस्तेमाल करेगा. അത് അപ്പോൾ ഇതാണ് സാത്താന്റെ പണി. यही है शैतान का काम. ഞാൻ കൊടുക്കുന്ന ഗ്ലോറി എന്താണ്? मैं जो तुझे तुमको ऊंचा पद मैं जो तुमको दूंगा, शैतान बोल रहा है, ഞാൻ നിനക്ക് കുറച്ച് പൈസ തരാം, मैं तुझे थोड़ा पैसा दूंगा, കുറച്ച് സ്ഥാനം തരാം. थोड़ा स्थान और जगह दूंगा. അപ്പോൾ ഈ സ്ഥാനത്തിലേക്ക് ഉയർത്താൻ അവൻ എന്ത് ചെയ്യും? तो उस स्थान में और ऊंचाई में पहुंचने के तुझे क्या करना पड़ेगा? അവൻ കൂടുതൽ മോശമായിട്ട് വരും. वो और गंदा रीति से, जो पहले से और छोटा छोटा गलत काम कर रहा था, अभी और बड़ा बड़ा गलत काम करने लग रहा है. എന്നാൽ അങ്ങനെയുള്ളവർ വിശ്വാസികളാണെന്ന് പറയാൻ പറ്റില്ല. परंतु इस प्रकार के लोग विश्वासी है करके बोल नहीं सकते. കാരണം ഇവിടെ क्योंकि यहाँ पे യേശു ക്രിസ്തു എന്ന നാമം ഒരാൾ ധരിച്ചു കഴിയുമ്പോൾ यीशु मसीह का नाम को अगर किसी ने धारण कर दिया है तो പിന്നെ അത് ദൈവത്തിന്റെ മഹത്വമാണ്. फिर वो परमेश्वर का महिमा है.
നമ്മള് പത്രോസിന്റെ ലേഖനത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ पत्रोस का लेखा में जब हम पढ़ते हैं, നിങ്ങള് ക്രിസ്ത്യാനിയായിട്ട്, ക്രിസ്ത്യാനി എന്ന് പറയുന്നത് ഒരു ഭയങ്കര അലങ്കാര നാമമാണ്. ഒരുപാട് പേരുകൾ നമുക്കുണ്ട്, ഒരുപാട് പേരുകളുണ്ട്. ഇതെല്ലാം നമ്മളെ ഒറ്റ ദിവസം കൊണ്ട് നമ്മളെ മഹത്വപ്പെടുത്തിയതാണ്. तो तुम अगर मसीही हो, इस रीति से वहां पर बोलते समय में वो एक ऊंचा पद के बारे में बोला गया है. मतलब कोई छोटा मोटा बात नहीं है. प्रभु एक ऊंचा पद में तुझे बुलाया है, उस अर्थ में बोला गया है. അപ്പൊ നമുക്കിവിടെ 4 का 16 4 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. 4 का 16 में हम पढ़ते हैं, यदि मसीह होने के कारण दुख पाए हाँ। तो लज्जित न हो, हाँ। और इस बात के लिए परमेश्वर की महिमा करें. അവിടെ അതിന്റെ 16 വാക്യം 16 में अदालत में ക്രിസ്ത്യാനിയായിട്ട് तू एक मसीही है होकर. അപ്പൊ പണ്ട് നമ്മൾ ആരായിരുന്നു? पहला हम कौन थे? ക്രിസ്ത്യാനി എന്ന് പറഞ്ഞ ആരാണ്? मसीही मतलब क्या है? പൊതുവേ നമ്മൾ ക്രിസ്ത്യാനി എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്രിസ്തുവിനെ അനുഗമിക്കുന്നവൻ. स्वाभाविक रीति से मसीही है करके बोलने का मतलब क्या है? मसीह के पीछे होने वाले लोग. ഇപ്പൊ ഇന്ന് ലോകത്തോടെ ക്രിസ്ത്യാനികൾ ആരാണെന്ന് ചോദിച്ചാൽ ലോകം എന്താ പറയുന്നത്? आज संसार में जाके पूछो मसीही कौन है करके, संसार क्या जवाब देगा? റോമൻ കത്തോലിക്കരാണ്. कैथलिक, रोमन कैथलिक लोग हैं, जो नामधारी लोग. എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തെ ഏറ്റവും അപമാനിക്കുന്ന ഒരു കൂട്ടരാണ് അവർ. परंतु आज हम जानते हैं नामधारी लोग ही है जो सबसे ज्यादा परमेश्वर को अनादर करते हैं. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ക്രിസ്ത്യാനി ആരാണ്? परंतु परमेश्वर की नजर में मसीही बोला तो कौन है? ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവുള്ളവൻ. जिसके अंदर मसीह का आत्मा है. ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവുള്ളവൻ ദൈവത്തെയും ക്രിസ്തുവിനെ അപമാനിക്കുവോ? जिसके अंदर मसीह का आत्मा आ चुका है, वो कभी भी परमेश्वर को और मसीह को निंदा करेगा क्या? നമ്മളെ നമുക്ക് മഹത്വം തന്നു എന്ന് പറഞ്ഞാൽ മഹത്വത്തിന്റെ ആത്മാവിനെ തന്നെ തന്നു. हमें महिमादायक, हमें महिमा दिया है करके बोलते, दिया है करके उसका मतलब क्या है? महिमा का आत्मा हमको दिया है. കാരണം നമ്മുടെ ജീവിത നടപ്പിൽ क्योंकि हमारा जीवन का चाल चलन में നീ ആരാണ്? तू कौन है? ക്രിസ്ത്യാനിയാണ് एक मसीही है. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ക്രിസ്തു നടന്നതുപോലെ നടക്കാനുള്ള, പിതാവിനെ മഹത്വപ്പെടുത്താനുള്ള ആത്മാവുള്ളവനാണ് നീ. यानी कि मसीह जिस रीति से चला, यानी कि इस दुनिया में मुझे अगर पिता परमेश्वर को कैसा महिमा करना है, वो कैसा कर सकते हैं, उसका आत्मा हमको दिया गया है. वो व्यक्ति है मसीही. അവിടെ നോക്കുക. അപ്പൊ ക്രിസ്ത്യാനി എന്ന് പറഞ്ഞ ആരാണ്? मसीही मतलब फिर कौन हो गया? ക്രിസ്തുവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുന്നവൻ. वो हमेशा मसीह को महिमा करते रहेगा. ക്രിസ്തുവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ നമുക്ക് എന്ത് വേണം? मसीह को महिमा करना है तो हमको क्या चाहिए? മഹത്വീകരണം വേണം. वो ऊंचा पद चाहिए, वो महिमादायक अवस्था चाहिए. അതെന്താണ്? उसका मतलब क्या है? ആത്മാവുള്ളവൻ. मतलब हमको आत्मा है. Praise the Lord. Praise the Lord. നമ്മൾ ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് നടക്കുമ്പോൾ यदि हम आत्मा के अनुसार जब हम चलते हैं, ദൈവത്തിന് മഹത്വമാണ്. तब परमेश्वर को महिमा है. ആത്മാവിനെ അനുസരിക്കാതെ जो आत्मा का अनुसार नहीं चलता, ജഡത്തെ അനുസരിച്ച് നടക്കുമ്പോൾ शरीर के अनुसार चलते हैं तो ദൈവത്തിന് അപമാനമാണ്. परमेश्वर को अपमान है. അപ്പോൾ നമ്മൾ ദൈവത്തിന് എത്ര മാനമായി എന്നുള്ള ജീവിതത്തെ നോക്കിയാണ് തേജസ്കരണം ഒരുക്കിയിരിക്കുന്നത്. तो यानी कि एक विश्वासी हो जाने के बाद जितना समय हमें विश्वासी होने का समय मिला, उतना समय में कितना हमने परमेश्वर को महिमा दिया, इज्जत दिया, आदर दिया, वो आदर को तोड़कर परमेश्वर हमको क्या करेगा? रूपांतर करेगा. നമ്മുടെ കണക്ക് നോക്കണ്ടേ? हमारा हिसाब लेखा लिया जाएगा ना? നമ്മൾ എങ്ങനെ നടന്നത് നോക്കണ്ടേ? हम लोग कैसा चल रहे थे वो इसका लेखा लिया जाएगा ना? നമുക്ക് ഒന്ന് നമ്മളെ മഹത്വീകരിക്കാതെ ദൈവം കണക്ക് ചോദിച്ചാൽ ദൈവം നീതിമാനെന്ന് വരത്തില്ല. बिना हमको- ഒരു പാപി എന്ന രീതിയിൽ ദൈവത്തെ അപമാനിക്കാനേ നമുക്ക് കഴിയത്തുള്ളൂ. बिना परमेश्वर हमको ऊंचा पद दिए, हमको ऊंचा ऊपर का पदवी में बुलाने के बाद ही परमेश्वर लिखा लिया जाएगा. क्योंकि एक पापी को परमेश्वर बुला, तू मुझे महिमा कर करके पापी को बुलाएगा तो वो पापी कभी भी परमेश्वर को महिमा दे नहीं सकता, क्योंकि उसके अंदर वो गुण नहीं है. इसलिए परमेश्वर सबसे पहला एक पापी को गुण दे रहा है, एक ऊंचा पद दे रहा है परमेश्वर को आदर करने के लिए. അവിടെ നോക്കുക, എങ്ങനെയാണ് ദൈവത്തിന്റെ മാനത്തെ അപമാനിക്കുന്നത്? किस तरह हम लोग परमेश्वर का आदर को अनादर कर सकते हैं? അവിടെ നമ്മള് അതിന്റെ സങ്കീർത്തനം 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 2-ാം വാക്യത്തിൽ भजन संगीता 4 का 2 जब हम पढ़ते हैं, പുരുഷന്മാരെ നിങ്ങൾ എത്രത്തോളം എന്റെ മാനത്തെ നിന്ദയാക്കി മായി ഇച്ഛിച്ച് യാചത്തെ അന്വേഷിക്കും. എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ മാനം, ദൈവം കൊടുത്ത മാനം, മഹത്വീകരണം നിന്ദിച്ചു കളഞ്ഞിട്ട് ലോകത്തിന്റെ മായയായ കാര്യങ്ങളിലേക്ക് പോകുമ്പോൾ 4 का 2. हाँ पढ़. हाँ हाँ हे मनुष्य के पुत्रों, हाँ। कब तक मेरी महिमा का अनादर होता रहेगा? हाँ। तुम कब तक व्यर्थ बातों से प्रीति रखोगे? हाँ, मेरा महिमा का आदर तुम कब तक तुम लोग अनादर करोगे? मतलब क्या? मैंने तुमको एक महिमा दिया, मैं तुमको ऊंचा पदवी दिया, वो पदवी लेकर तुम लोग क्या कर रहे हो? मेरा ही अनादर कर रहे हो. मैं तुमको ऊंचा पद दिया ताकि तुम लोग मुझे आदर और सम्मान और इज्जत देने के लिए, पर तुम लोग ने क्या किया? मेरा अनादर करके अपमान कर रहे हो. क्यों? तुम लोग क्यों कर रहे हो? अनर्थ की बातें, यानी कि जो संसार की बातें, जो नाश होने वाले बातों के पीछे जाकर तुम लोग मेरा अनादर कर रहे हो. നമ്മൾ റോമലേഖനം 1-ാം അധ്യായം 21-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ रोमियो 1 का 21 जब हम पढ़ते हैं, അവിടെ ദൈവത്തെ
ദൈവത്തിന്റെ ഈ പ്രകൃതിയിലുള്ള വെളിപ്പാട് മഹത്വം കണ്ടിട്ട് ദൈവത്തിന്റെ ആ കൃപ കണ്ടിട്ട് മനുഷ്യൻ എന്ത് ചെയ്തു? परमेश्वर ने अपना महिमा का, अपना इज्जत देने वाला सभी बातों का विषय, उसका एक गवाह पहले से ही प्रकृति में देकर रखा है, परंतु वो होने के बावजूद भी क्या हो गया? അതിന്റെ 21 വാക്യം 21 पढ़े। हाँ हाँ, इस कारण कि परमेश्वर को जानने पर भी हाँ। उन्होंने परमेश्वर की योग्य बढ़ाई और धन्यवाद न हाँ, दिया। योग्य बढ़ाई और धन्यवाद नहीं दिया। ദൈവത്തെ അറിഞ്ഞിട്ടു, परमेश्वर को जानने के बाद भी ഇത് ഏത് കാര്യമാണ്? ये कौन सा विषय है? ജാതികളുടെ പാപമാണ്. अन्य जातियों का पाप है ये। അവിടെ മുകളിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്നത് അവർക്ക് ദൈവത്തിന്റെ നിത്യശക്തിയും ദിവ്യത്വവുമായി ദൈവത്തിന്റെ അദൃശ്യ ലക്ഷണങ്ങൾ ലോകസൃഷ്ടി മുതൽ ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തിയിൽ ഈ ലോകത്തിൽ വെളിപ്പെടുത്തി. എന്നിട്ട് ഈ ലോകത്തിന്റെ ഒരു സൂര്യനെ കാണുമ്പോൾ, ചന്ദ്രനെ കാണുമ്പോൾ, ഭൂപ്രകൃതി കാണുമ്പോൾ, മഴ പെയ്യുന്നത് കാണുമ്പോൾ, ആഹാരം ദൈവം തന്നത് കാണുമ്പോൾ, ഓക്സിജൻ തന്നത് കാണുമ്പോൾ അവർ ദൈവത്തെ അത് കണ്ടിട്ട് എന്ത് ചെയ്യണം? ഇതൊക്കെ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താൻ ദൈവം ഒരു പാപിക്ക് ചെയ്യുന്ന കാര്യങ്ങളാണ്. वहाँ पर 18 से 20 तक पढ़ते समय में परमेश्वर ने प्रकृति में, दुनिया में, आकाश मंडलों में, स्वर्ग में, समुद्र में ये सब बातें प्रभु ने हमारी भूमि में ये सब बातें करने के बाद देखकर, सूर्य को देखने के बाद, चंद्र को देखने के बाद, सितारों को देखने के बाद, मुझे सांस लेने के लिए हवा दिया, ऑक्सीजन दिया, समय समय पर खाना मिल रहा है, बारिश मिल रहा है, ये सब अन्य जाति ये देखने के बाद वो लोग क्या करना चाहिए? सृष्टिकर्ता को बड़ाई करना चाहिए था, आदर और सम्मान करना चाहिए था, परंतु वो लोग ने नहीं किया. അപ്പോൾ അവിടെ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തിയില്ല എന്നുള്ള അതേ പദമാണ് നമ്മൾ റോമലേഖനത്തിൽ വായിച്ചത്. ഡോക്സോ, ദൈവത്തെ മഹത്വീകരിച്ചില്ല. वहां पर बड़ाई किया करके हिंदी में आया है, वही बड़ाई, यानी कि अंग्रेजी में परमेश्वर को महिमा नहीं किया, या मलयालम में भी तो मतलब वही डॉक्सा शब्द आया, मतलब परमेश्वर को आदर और इज्जत बड़ाई करना चाहिए था. എന്നാൽ ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? परंतु परमेश्वर क्या कर रहा है? ഒരു വിലയില്ലാത്ത നമ്മളെ, हम जो जिसका कोई भी मूल नहीं है, നമ്മളെ ദൈവം വിളിച്ചപ്പോൾ നമ്മുടെ അവസ്ഥ നമ്മൾ വായിക്കണം. 1 കൊരിന്ത്യർ 26 അധ്യായത്തിൽ 1 കൊരിന്ത്യർ 1:26 നമ്മൾ വിലയില്ലാത്തവരായിരുന്നു, നമ്മൾ ശൂന്യരായിരുന്നു, നഗ്നരായിരുന്നു, ഒന്നിനും കൊള്ളാത്തവരായിരുന്നു നമ്മളെ. पहला कोरिन्थी 1:21 में पढ़ते समय में हमारा पूरा असली अवस्था, हमारा सच्चा गवाह क्या है वहां पर हम देखते हैं. हम लोग जब कुछ भी नहीं थे, हम लोग अयोग्य थे, शून्य थे, ऐसे लोगों को परमेश्वर ने क्या किया? बुलाकर एक ऊंचा पद दिया. ആരായിട്ട് സ്വീകരിച്ചിരിക്കുന്നത്? हमें किस रीति से परमेश्वर ने हमें स्वीकारा है? पापी के अवस्थे में है क्या? अल्लाह, अभी हम लोग पुत्र के दशा में है. നീതിമാൻ, हम लोग धर्मी जन है, നീതീകരിച്ചു. हमें धर्मी ठहराया. നീതീകരിച്ചവനെ ആർ കുറ്റം വിധിക്കും? जिस लोगों को परमेश्वर धर्मी ठहराया है, उनके ऊपर कौन आरोप लगा सकता है? അതിന് ദൈവം നമുക്ക് ചെയ്തത് മഴ തരികയോ വീട് തരികയോ ഭൂമിയിൽ പ്രകൃതിയിലുള്ള കാര്യമല്ല. ऐसा हमें महिमादायक करने के लिए, हमें आदर करने के लिए, हमें पवित्र करने के लिए, स्वर्ग में हमें स्थान देने के लिए, उसके लिए प्रभु ने हमको बारिश नहीं दिया. उसके लिए भूमि में सब समाज में अच्छा आदर स्थान, भूमि की बातें जैसा अन्य जाति को देता है वो सब बातें नहीं किया हमारे लिए. നമ്മള് കൊരിന്ത്യർ ലേഖനം 1 അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी 1 अध्याय में पढ़ते हैं, നിങ്ങളും ചില രാമകാരായിരുന്നു, तुम लोग भी उस समय में एक समय में उस प्रकार के लोग थे, നമ്മളെ എന്ത് ചെയ്തു? परंतु परमेश्वर ने 1 कोरिन्थी 6 में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 11 വാക്യം 6:11 में, കർത്താവായ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നമ്മുടെ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനാലും നിങ്ങളെ കഴുകി ശുദ്ധീകരിച്ചു, നീതീകരണവും നമുക്ക് വിശുദ്ധീകരണവും ദൈവം തന്നു. 6:11 पढ़े. परंतु तुम प्रभु यीशु मसीह के नाम से और हमारे परमेश्वर के आत्मा से धोए गए. ഇതിനെയാണ് മഹത്വീകരണം എന്ന് പറയുന്നത്. यही बात है, हमें धोया है, हमें पवित्र किया और धर्मी ठहराया. इसी को हम रोमियो 8 में हम पढ़ते हैं कि हमें महिमा किया करके. ഇതിനെയാണ് ഗ്ലോറിഫൈ ചെയ്യുക, ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യുക. इसी को है हम कहते हैं कि हमें बड़ा किया, हमें ऊंचा पद में लेकर आकर हमें सुंदर बनाया, जैसा हमने एजेकिएल में पढ़ा. ദൈവം നമ്മളെ ഉയർത്തി വെച്ചു. परमेश्वर ने हमें ऊंचा पद में लाया. പക്ഷെ പിന്നെയും ഒരു പാപിയുടെ പണിയാണ് നമ്മൾ ചെയ്തതെങ്കിൽ उसके ऊंचा पद में लाने के बाद भी एक अन्य जाति जो काम करता है या फिर एक पापी जो कार्य करता है, वही कार्य अगर हम कर रहे हैं तो അപ്പൊ നമ്മളെ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുന്ന പറഞ്ഞ എന്താണ്? परमेश्वर को महिमा देना, परमेश्वर का बड़ाई करना, उसका मतलब क्या है? എന്നെ കഴുകിയതിന് ആത്മാവിൽ പ്രകാശം, ഈ ഹോളി സ്പിരിറ്റ് നമ്മൾക്ക് ബോധ്യം തരികയാണ്. मतलब प्रभु ने मुझे आत्मा के द्वारा, उन्होंने मुझे धोया, मुझे शुद्ध किया. वहां पर हमने क्या पढ़ा? परमेश्वर के आत्मा के द्वारा. ये आत्मा से मुझे समझ में आना चाहिए कि प्रभु ने मेरे लिए क्या क्या किया. നമ്മളെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 17:15 लूका का सुसमाचार 17:15 में हम पढ़ते हैं, അവിടെ 10 കുഷ്ഠരോഗിയുടെ കാര്യമുണ്ട്. वहां पर 10 कोड़े के बीमारी के लोगों के बारे में हम पढ़ते हैं. ആത്മാവിന് പ്രകാശമുള്ളവർക്ക് അത് മനസ്സിലാവും എന്താണ് आत्मा का प्रकटीकरण जिसको है उन लोगों को जल्दी समझ में आएगा. അവിടെ അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर हम पढ़ते हैं 17:15 15 पढ़े. तब उनमें से एक यह देखकर कि मैं चंगा हो गया हूँ, ऊंचे शब्द से परमेश्वर की बड़ाई करता हुआ
നോക്കുക നോക്കുക ഈ ശുദ്ധി പ്രാപിച്ചത് എന്ത് ചെയ്തു? ये शुद्ध प्राप्त किया हुआ व्यक्ति जो चंगाई मिला मतलब शुद्ध हो गया, उसने क्या किया? परमेश्वर की बढ़ाई की। അപ്പോൾ ഈ കുഷ്ഠരോഗിക്ക് ദൈവം എന്ത് ചെയ്തു? तो अभी ये उसके लिए ये कुष्ठ रोग से भरा हुआ व्यक्ति को प्रभु ने क्या किया? ഒരു യഹൂദനോടുള്ള ബന്ധത്തിൽ एक यहूदियों के विषय में देखा जाए तो കുഷ്ഠരോഗിയാണെങ്കിൽ कोड़े के बीमारी का व्यक्ति को മാന്യതയില്ല, कोई आदर नहीं है, समाज में कोई इज्जत नहीं है, മനുഷ്യരുടെ മുമ്പിൽ വരാൻ പറ്റത്തില്ല, वो सामान्य मनुष्य के सामने समाज के सामने वो आ नहीं सकता, പൊതുജനത്തിന് മാന്യതയില്ല. लोगों के सामने ऐसा लोगों को कोई आदर नहीं। അവൻ പുറത്ത് ഒരു പാളയത്തിൽ അവനെ അശുദ്ധൻ എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് അവൻ തല മൂടി അവനെ അശുദ്ധനായി കഴിയണം. वो छावनी के बाहर जाकर, तंबू के बाहर जाकर मैं अशुद्ध हूँ, मैं अशुद्ध हूँ, मैं कोड़े के बीमारी से भरा हुआ बोलकर मुंडी को नीचे रखकर झुककर अपने आप को बोलते रहना है, उसको कोई इज्जत नहीं। യേശുക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു? यीशु मसीह ने क्या किया? ഇന്നവിന് അവൻ എവിടെയും നിൽക്കാം. अभी ये व्यक्ति समाज में कहां पर भी जाकर रुक सकता है। യേശു അവനെ വലിയവനാക്കി. यीशु ने उसको क्या किया? बड़ा किया, उसको इज्जत दिया, आदर दिया। അപ്പോൾ ഇവൻ ഇല്ലാതിരുന്ന യോഗ്യത ദൈവം കൊടുത്തു. तो मतलब ये व्यक्ति जिसके पास पहला कोई योग्यता था ही नहीं, उसको योग्यता दिया। അതുകൊണ്ട് इसीलिए യേശുവേ നീ വലിയവെന്ന് പറയുമ്പോൾ യേശു വലിയവനാകുകയല്ല. यीशु मसीह तू कितना बड़ा है ऐसा बोलने से यीशु बड़ा हो जाएगा क्या? യേശുവിന്റെ മൂല്യത ഗ്രഹിക്കുക എന്നുള്ളതാണ് ഇവിടുത്തെ അർത്ഥം. यानी कि यहाँ पर ये व्यक्ति ने क्या किया? यीशु मसीह कितना मूल्यवान व्यक्ति है करके वो बात का प्रकटीकरण ग्रहण मिलकर वो प्रभु को बड़ाई करने लगा। ഇവന് കിട്ടുന്ന തിരസ്കരണം എത്ര ആയിരിക്കും? अभी जरा सोचो ये व्यक्ति को कितना बड़ा आदर स्वर्ग में मिलने वाला है। അവിടെ കർത്താവ് ചോദിക്കുകയാണ്. प्रभु उसको पूछता है। അപ്പൊ യേശു ക്രിസ്തുവിനെ നമ്മൾ മഹിമപ്പെടുത്തുക എന്ന് പറയുന്നത് എന്താ അർത്ഥം? यीशु मसीह का बढ़ाई करना उसका मतलब क्या है? അവന്റെ ഉള്ള അവസ്ഥയിൽ मतलब ഗ്രഹിച്ചറിയാം. यानी कि उस व्यक्ति को जो अवस्था दिया है उस अवस्था में प्रभु का नाम को ऊंचा कर रहा हो। നമ്മൾ മഹത്വീകരിക്കപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ മഹത്വീകരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താ? परंतु हम बढ़ाई हो रहा है, हम महिमा ले रहे हैं, मतलब क्या? നമ്മുടെ നീചാവസ്ഥയിൽ നിന്നും प्रभु हमें बढ़ाई कर रहा है, मतलब क्या? हमें महिमा कर रहा है, मतलब क्या? हम जो नीचे अवस्थे में गिरे हुए अवस्थे में पाप के दलदल में फंसे हुए हम लोगों को ദൈവം ഉയർത്തി വെക്കുക. प्रभु क्या कर रहा है? हमें अच्छा चट्टान में मसीह में हमें खड़ा करके रख रहा है। അപ്പൊ നമ്മൾ ചിന്തിക്കണം, ആദ്യം തന്നെ ദൈവ പ്രകൃതിയിൽ മഴ തന്നതുകൊണ്ടും ധാന്യം തന്നതുകൊണ്ടും വിളവ് തന്നതുകൊണ്ടും തന്നെ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താൻ ഏതൊരു മനുഷ്യനും കടപ്പെട്ടവനാണ്. तो सबसे पहली बात, अगर हम लोग नींव प्रभु का आराधना करने का नींव बात ही देखा जाए या प्रभु का बढ़ाई करने का नींव बात देखा जाए तो हर एक मनुष्य में जो नया जन्म नहीं हुआ है, हर एक मनुष्य वो सब जिम्मेदार है परमेश्वर का आराधना करने के लिए। क्यों? क्योंकि यहोवा ने हमको समय बारिश दिया, हमको उपज दिया, अच्छा मौसम दिया। ये कारण से हर एक मनुष्य जवाबदार और जिम्मेदार है यहोवा परमेश्वर को बढ़ाई करने के लिए। ഹെരോദ് രാജാവിനെ നോക്കാം. हेरोद राजा को देखा जाए तो അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 12-ാം അധ്യായം हम लोग प्रेरितों का कार्य 12 अध्याय में നമ്മളവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर हम पढ़ते हैं, ഹെരോദ് രാജാവ് ദൈവം ഒരൊറ്റ അടിക്ക് അവനെ കൊന്നുകളഞ്ഞു. हम जानते हैं कि हेरोद राजा को एक मार में उधर ही वो मर गया। അവിടെ ഉപയോഗിക്കുന്ന പദം ഡോക്സ എന്നുള്ള പദമാണ്. അവിടെ 12:23 उसका 12 का 23 पढ़ते समय वहां पर भी डोक्सा करके शब्द इस्तेमाल किया है। पढ़े, प्रभु के एक स्वर्गदूत ने तुरंत उसे मारा क्योंकि उसने परमेश्वर को महिमा न എന്താ കാര്യം? परमेश्वर को महिमा नहीं, यानी कि परमेश्वर को योग्य बढ़ाई नहीं दिया। क्या कारण है? അവൻ പാപി എന്നുള്ള നിലയിൽ തന്നെയാണ്. वो यहाँ पर पापी का दशा में है, यहाँ पर ये नया जन्म पाया हुआ दशा में नहीं, ये विश्वासी के बारे में नहीं बोल रहे हैं। പക്ഷെ അവൻ പറഞ്ഞു, परंतु ये पापी होकर भी उसने क्या कहा? എല്ലാവർക്കും ആഹാരം കൊടുക്കുന്നത് ഞാനാണ്. सभी मनुष्यों को खाना मैं देता हूँ। ദൈവത്തിന്റെ മഹത്വം സ്വന്തമായിട്ടെടുത്തു. परमेश्वर का महिमा जो ये महिमा की बात जो सिर्फ परमेश्वर का है उसने अपने में ले लिया, उसका है बोलकर उसने छीन लिया। ഞാൻ നിങ്ങൾക്ക് ആഹാരം തരാം. मैं तुमको खाना दूंगा। അപ്പോൾ എല്ലാവരും ദേവൻ എന്ന് പറഞ്ഞവരെ സ്തുതിച്ചു. तब सब उधर के मनुष्य लोग इकट्ठा होकर क्या बोले? ये एक देव है, ये एक परमेश्वर है बोलकर उसका बड़ाई करने लगा। ഇതാണ് തന്നെത്താൻ ഉയർത്തുക എന്ന് പറയുന്നതാണ്. കാരണം जो अपने आप को ऊंचा उठाता है उसका न्याय क्या है, उसका अवस्था क्या है, उसका मतलब ये है। ഇതാണ് സാത്താൻ പരിപാടി. शैतान का काम यही है। എന്നാൽ യേശു ക്രിസ്തു എങ്ങനെയാണ്? परंतु यीशु मसीह कैसा है? അവർ ഇത്രയും ഉന്നതനായിരിക്കെ वो इतना ऊंचा होने के बावजूद भी തന്നെത്താൻ താഴ്ത്തി अपने आप को नम्र किया, മരണത്തോളം क्रूस का मृत्यु तक, അവൻ പിതാവിനെ മഹത്വപ്പെടുത്തി. और क्रूस का मृत्यु तक आज्ञाकारी होकर क्या किया? पिता परमेश्वर को महिमा करता रहा, बढ़ाई करता रहा। നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനം 1:12 कोलोसियों 1:12 में हम पढ़ते हैं, നമ്മൾ അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്, वहां पर हम पढ़ते हैं, നമ്മൾ അന്ധകാരത്തിലായിരുന്നു, हम लोग अंधकार में थे, ഇരുട്ടിലായിരുന്നു, हम लोग अंधकार के सामर्थ्य में दबे हुए थे, നാശത്തിന്റെ മക്കളായിരുന്നു. नाश के बच्चे थे। എന്നാൽ ദൈവം നമ്മളെ അതിൽ നിന്ന് വിടുവിച്ച് परंतु परमेश्वर ने उस सब बातों से छुटकारा देकर നമ്മളെ ക്വാളിഫൈ ചെയ്തു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. हमें योग्य ठहराया। എപ്പോഴാണ് യോഗ്യരാക്കിയത്? हमें कब योग्य किया?
നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ട 10-20 കൊല്ലം കഴിഞ്ഞോ? हम लोग नया जन्म होने के बाद अच्छा पवित्र जीवन दिया, 10-15 साल के बाद फिर हमें योग्य किया, ऐसा है क्या? എന്നാണ് कभी किया? ഇതിനാണ് മഹത്വീകരിക്കാന്ന് പറയുന്നത്. ये बात को जिस समय हमारा क्षण में नया जन्म हुआ उसी क्षण में हम लोग योग्य, ये बात में हमें प्रभु को बड़ाई करना है. അപ്പോൾ ഇപ്പോൾ നമ്മൾ മഹത്വത്തിലാണോ? तो आज हम लोग महिमादायक अवस्था में है क्या? प्रभु ने हमें बड़ाई करके रखा है कि नहीं? ऊंचा पद दिया है कि नहीं? എന്നെ അവൻ ഉയർത്തി. क्योंकि प्रभु ने मुझे क्या किया? मुझे ऊंचा उठाया. ദാവീദ് അതേ 18-ാം സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. दाऊद 18 भजन संगीता में वो कहता है, നിന്റെ താഴ്മ എന്നെ വലിയവനാക്കി. तेरा तू नीचा होना, तेरा नीचा होना मुझे बड़ा किया. ആയതുകൊണ്ട് നമ്മളെ ഉന്നത പദവിയിൽ പുത്രന്റെ രാജ്യത്തിലാക്കി വെച്ചതിന് നമ്മളെ ക്വാളിഫൈ ചെയ്തതെന്നാണ്, നമ്മളെ മഹത്വീകരിച്ചതെന്നാണ്. ആ മഹത്വീകരിച്ചതിനെ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? നമ്മുടെ പിതാവായ ദൈവത്തിന് നന്ദിയോടെ स्तोत्रम ചെയ്യണം, നന്ദി പറയണം. इसलिए हम जैसे पापी लोगों को, शापित लोगों को यीशु मसीह ने, परमेश्वर ने यीशु मसीह के द्वारा राज्य के लिए हमें योग्य ठहराया. मतलब हमें महिमा किया, मतलब हमें राज्य के लिए योग्य ठहराया. हम लोग काबिल हो गए, ऊंचा पद पे पहुंच गए. ये बात को देखकर हमें क्या करना है? जीवित पिता परमेश्वर को धन्यवाद देना है. कोलोसे 1:12 में हम पढ़ते हैं, നമ്മൾ മകനായിട്ടാണ് ആരാധിക്കുന്നത്. तो हम लोग बेटे होकर, बेटे के पद में हम लोग परमेश्वर का आराधना कर रहे हैं, ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുകയാണ്, परमेश्वर को आदर कर रहे हैं, बड़ाई कर रहे हैं. നമുക്ക് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താൻ ഒരു കോടി മില്യൺ ഉപകാരങ്ങളാണ് ദൈവം നമുക്ക് ചെയ്തിരിക്കുന്നത്. हमें परमेश्वर का महिमा करने के लिए करोड़ों यानी कि अनगिनत उपकार उन्होंने हमारे लिए किया है. അതാണ് പറഞ്ഞു തീരാനാവാത്ത ദാന നിമിത്തം 2 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 9-ാം അധ്യായം 15-ാം വാക്യത്തിൽ, दूसरा कोरिन्थियर 9:15 में वर्णन से भी बाहर वाला दान के द्वारा परमेश्वर का हाँ उसके उस दान के लिए हाँ जो वर्णन से बाहर, उस दान का जो वर्णन से भी बाहर है, मतलब हम लोग वर्णन नहीं कर सकते, इतना बड़ा अपार उपकार हमारे ऊपर किया है. അപ്പോൾ ഈ മഹത്വീകരണം നമ്മുടെ തേജസ്കരണത്തിന് അടിസ്ഥാനമാണ്. ये जो हमें जो ऊंचा किया, ये जो ऊंचा पद दिया, ये आगे चलकर क्या होगा? हमें शोभा करने का, हमें महिमादायक करने का अवस्था में, हमको चमकाने का अवस्था होगा. ഉന്നത സ്ഥാനത്തിരുന്നു കൊണ്ട് ऊंचा पद में रहकर ദൈവത്തെ അപമാനിച്ചാൽ, परमेश्वर को अपमान किया तो അത് നമ്മുടെ തേജസ്കരണത്തെ വളരെയധികം ബാധിക്കും. वो हमें महिमा मिलने वाला, जो शोभा मिलने वाला बातों को बहुत बड़ा रुकावटें लाएगा. ആകയാൽ ഉന്നത സ്ഥാനത്ത് കൊണ്ടുവന്ന് മഹത്വീകരിച്ചത് എന്തിനാണ്? इसलिए हमें बड़ा पद में क्यों लाया? ദൈവത്തെ മഹത്വീകരിക്കാൻ, परमेश्वर को बड़ाई करने के लिए. നിങ്ങൾ ഫലമുള്ളവരായി തീരാൻ. तुम लोग फलवंत होकर जीने के लिए. ഫലമുള്ളപ്പോൾ എന്റെ പിതാവ് മഹത്വമെടുക്കും. तुम लोग जब फलवंत होंगे तो मेरा पिता महिमा उठाएगा. അതിനനുസരിച്ച് वो बात उसके अनुसार നമ്മളിൽ വെളിപ്പെടാനുള്ള തേജസ്, हमें हमारे अंदर प्रकट होने वाला जो महिमा की बातें रहेगा. അപ്പോൾ ഈ നാമം ധരിച്ചുകൊണ്ട്, അപ്പൊ നമ്മള് ക്രിസ്ത്യാനിയാണ്, വിശ്വാസിയാണ്, ദൈവത്തിന്റെ മകനാണ്, ക്രിസ്തു ശരീരം, ഒരുപാട് പദങ്ങൾ അവിടെ ഉണ്ട് നമ്മളെ ഉയർത്തി വെച്ചതിന്റെ, നമ്മളെ മഹത്വീകരിച്ചതിന്. तो हमें ऊंचा उठाया है करके बोलते समय में उसके अंदर बहुत से बातें, बहुत से पद छुपा हुआ है. हम मसीही है, हम विश्वासी है, हम परमेश्वर के बेटे हैं, स्वर्गीय स्थानों में हमें बिठाया गया. ये ऐसा बहुत से पद की बातें जो हमें प्रभु को धन्यवाद देना है. हम ക്രിസ്തുവിന്റെ കാന്തയാണ്, हम लोग प्रभु के वधु हैं, നമ്മൾ പുരോഹിതന്മാരാണ്, हम लोग याजक लोग हैं, നമ്മൾ രാജാക്കന്മാരാണ്, हम लोग सहराजा हैं. ഇതെല്ലാം ദൈവം നമ്മളെ മഹത്വീകരിച്ചതാണ്. ये सब बातों से प्रभु हमको क्या कर रहे हैं? एक ऊंचा पद में दिया है हमको. ഇനിയും ഈ സ്ഥാനത്തിരുന്നു കൊണ്ട് പാപം ചെയ്താൽ, अब ये स्थान में रहकर अगर पाप किया तो എങ്ങനെ ആയിരിക്കും അത്? तो क्या अवस्था होगा फिर? അതുകൊണ്ടാണ് इसीलिए നമ്മളെ വിളിച്ച വിളിയെ നോക്കുവിൻ. ദൈവം നമ്മളെ വിളിച്ച വിളിയെ നോക്കും. जिस बुलावट से हमें बुलाया है उस बुलावट को तुम ध्यान से देखो. എന്നെ വിളിച്ച അന്ന് തന്നെ हमें जिस दिन हमें बुलाया, എന്നെ ഉയർത്തി വെച്ചു. मुझे ऊंचा उठाया ദൈവം എന്റെ പിതാവാണ്. और उसी दिन से परमेश्वर मेरा पिता बन गया. ആത്മാവിൽ നമ്മോട് ദഹിച്ചു കഴിയുമ്പോൾ എന്തൊരു സ്വർഗ്ഗം ഇറങ്ങി വരികയാണ്. और वो बात को जब हम आत्मा में ग्रहण करेंगे तो मानो ग्रहण किया हुआ व्यक्ति का अनुभव क्या रहेगा? मानो स्वर्ग ही उतर कर आ गया, उतना बड़ा आनंद उसको रहेगा. ഞാൻ ഇസ്രായേലിനെ ദൈവം മഹത്വീകരിച്ച അനേക വാക്യങ്ങൾ എടുത്തില്ല. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 61-ാം അധ്യായത്തിലുണ്ട്. പിന്നെ അനേക വാക്യങ്ങളിൽ ഇസ്രായേലിനെ ദൈവം മഹത്വീകരിച്ചത് കാണുമ്പോൾ അതിൽ അവർ പരാജയപ്പെട്ടത് കൊണ്ട് ദൈവം അവരെ തള്ളിക്കളഞ്ഞിട്ട് ദൈവത്തെ മഹത്വീകരിക്കുന്ന വേറൊരു ജനത്തെ മഹത്വീകരിക്കുകയാണ്. मैंने बहुत से वाक्य मुझे लेना था इस्राएल को महिमा करने के विषय में. यशायाह 61 में से बहुत से जगहों पर है जहां पर परमेश्वर बार बार ये जो इस्राएल जो नीचा गिरा हुआ था, परमेश्वर उनको ऊंचा उठाकर उनको महिमा दे रहा है. क्यों? ताकि ये लोग ऊंचा पद में आकर परमेश्वर को महिमा करे. परंतु जितना बार भी उनको ऊंचा उठाया, वो पद में रहकर इस्राएल ने क्या किया? परमेश्वर को निंदा करता रहा. इसलिए परमेश्वर ने क्या किया? ये इस्राएल को टुकरा कर एक नया जाति को चुना, एक ऐसा अन्य जाति जिनके मुंह में जो श्रापित लोग थे, ऐसा लोग अभी परमेश्वर को महिमा करे, ऐसा अन्य जाति इसमें से लोगों को चुना.
ദൈവം നമ്മളെ പ്രീഡെസ്റ്റിൻ ചെയ്തത് തന്നെ മഹത്വീകരണമാണ്. इसलिए यहाँ तक कि परमेश्वर ने हमें संसार के निर्माण के पहले ही चुन लिया. ये एक शब्द ही काफी है प्रभु को अनंत काल के लिए आराधना करने के लिए. അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ക്രിസ്തു എന്തെല്ലാം ചെയ്തു അതെല്ലാം എന്റെ മഹത്വീകരണത്തിനാണ്. उसके उस महिमा प्रभु ने मुझे संसार के निर्माण के पहले चुना है करके उस चुनावट के पद में मैं बने रहने के लिए प्रभु पिता परमेश्वर ने क्या क्या बातें मुझे करके रखा ताकि मैं उस पद से ना गिरूं. वो सब बातें कितना हमें प्रभु को धन्यवाद देना है. ആ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താം. इसलिए आओ उस महान पिता परमेश्वर का हम धन्यवाद करें. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ഇല്ലാത്ത മഹത്വം ദൈവത്തിന് കൊടുക്കുകയല്ല പ്രിയമുള്ളവരെ. जो बात नहीं है जिसमें हम नहीं है नहीं बात को देना है ऐसा नहीं. എനിക്കില്ലാത്ത മഹത്വം ദൈവം തന്നതുകൊണ്ട് जो महिमा मुझमें नहीं था वो महिमा प्रभु ने मुझे देकर. പണ്ട് ഞാൻ ദൈവത്തെ അപമാനിച്ചവനായിരുന്നു. पहला मैं परमेश्वर को अपमान करने वाला व्यक्ति था. ഇപ്പോൾ परंतु अब ദൈവം എന്നെ മഹത്വീകരിച്ചപ്പോൾ परमेश्वर ने मुझे ऊंचा पद में रखने की वजह से എനിക്ക് അവകാശം തന്നതുകൊണ്ട് मुझे मिरास और धन संपत्ति देने की वजह से ഓഹരിയുള്ളതുകൊണ്ട് मुझे एक बहुत बड़ा धन मिरास रखा है. സ്വർഗത്തിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്ന ധനനിമിത്തം स्वर्ग में हमारे लिए संभाले रखा हुआ धन के कारण സ്വർഗത്തിൽ സംഗ്രഹിച്ചിരിക്കുന്ന പ്രത്യാശ നിമിത്തം स्वर्ग में संभाला उस आशा के वजह से ഓ ഇതിന്റെയൊക്കെ ഒരു നില ദൈവം എന്നെ മഹത്വീകരിച്ചത് കണ്ടാൽ നമ്മൾ ഒരിക്കലും ലജ്ജിക്കത്തില്ല. പിന്നെയോ നാം മാനമുള്ളവരായിത്തീരും. ये सब बातों में प्रभु ने मेरे लिए क्या क्या किया है करके ये बात सोचेंगे तो परमेश्वर के बारे में सोचकर हम कभी लजना बात किया है बोलकर उनको हमेशा आदर ही करते रहेंगे. പണ്ട് നമ്മൾ വസ്ത്രമില്ലാത്തവർ തുണിയില്ലാത്തവർ പറഞ്ഞ നാണം കെട്ടവൻ. एक समय में हम लोग नंगे लोग थे, वस्त्र नहीं थे. मतलब क्या? कोई इज्जत नहीं था, लज्जा में पड़े हुए लोग थे हम लोग. എന്നാൽ സ്വന്തം പുത്രനെ വസ്ത്രമായിട്ട് തന്നു. परंतु पिता परमेश्वर ने क्या किया? अपना एक लौता पुत्र को ही हमें वस्त्र के रूप में दे दिया. ഞാൻ ദൈവത്തെ മഹത്വീകരിക്കുമ്പോൾ ക്രിസ്തുവിനെ വചരിച്ചുകൊണ്ട് इसलिए जब मैं पिता परमेश्वर को नाम जब मैं ऊंचा उठाऊंगा उसको बढ़ाई करूंगा तब मैं क्या कर रहा हूँ? मैं पुत्र को पहनकर मैं उनका बढ़ाई कर रहा हूँ. അതിനാണ് നമ്മളെ ആദ്യം അതാണ് അവിടെ ഡോക്സ എന്നുള്ള പദവാർത്ഥമാണ്. ये अवस्था में हमें लाने के लिए मतलब परमेश्वर चाहता था कि हमारे होठों से हम जैसे कीड़े मकोड़े लोगों का होठों से परमेश्वर का महिमा मिले आदर हो सके करने के लिए प्रभु ने सबसे पहला रोमियो 8 में हम जो पढ़ते हैं जो डॉक्सा हमें महिमा किया. प्रेज द लॉर्ड. प्रभु का स्तुति हो. प्रेज द लॉर्ड. 1 साल के लिए दे दिया. प्रेज द लॉर्ड. प्रभु को बहुत धन्यवाद देता है कि प्रभु ने हर एक बहुत लोगों का अवस्था जान करके हमसे बोला और बातचीत की. प्रभु ने हमें उस लायक बनाया. हम नालायक था, प्रभु ने हमें लायक बनाया है ना. ये बहुत बड़ी बात है. अगर हमें लायक बनाने के बाद में यदि हम प्रभु का महिमा ना करें तो है हम पापी अवस्था. इसे अभी कोड़ी के बारे में बोला. कोड़ी समाज में कभी नहीं आ सकता था है ना. तो बहुत समाज से दूर रहना पड़ता था. परंतु प्रभु ने उसको पहले ऊंचा पदवी लिया. बोलेगा तो और लोगों के बीच में आने के लिए योग्य बनाया, उनको चंगाई दिया. तो फिर वो व्यक्ति का कर्तव्य क्या है? प्रभु का महिमा करना है ना. आज प्रभु ने उस भी भयंकर कोड में पड़े थे हम लोग है ना. प्रभु ने हमें कितना बड़ा ऊंचा पदवी, हमें प्रभु ने क्या बनाया? धर्मी बनाया. मैं आपको बताना चाहता हूँ जैसे दावीद बोलता है हर समय मेरे होठों में प्रभु का स्तुति रहेगा है ना. हमेशा कितना भी स्तुति करेगा तो भी कम है. जब 50 भजन संगीता का 23 वचन में लिखा है जो प्रभु को स्तुति करता है वो प्रभु का महिमा करता है. देखा, जो प्रभु को स्तुति करता है वो उसका महिमा करता है. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, यदि हम महिमा नहीं देता है तो हम महिमा ले रहे हैं. ये भी एक गड़बड़ है ना. जहां पर हम महिमा देना चाहिए यदि हम महिमा नहीं देता है तो फिर हम क्या करता? वो महिमा लूटता है या महिमा लेता है. और वचन में यशायाह 42 का 8 में लिखा है प्रभु कभी भी अपना महिमा किसी को भी लेने नहीं देगा है. प्रभु अपना महिमा किसी को भी लेने नहीं देगा. और खास करके उधार पाए वो हमारे बारे में यशायाह 43 का 7 वचन में लिखा है प्रभु ने हमें उसकी महिमा के लिए सृजा है ना. हम प्रभु का महिमा के लिए सृजा हुआ लोग है ना. हमने प्रभु यीशु मसीह को ही धारण किया. अभी इससे बढ़कर क्या चाहिए है ना. इससे बढ़कर के हमें क्या चाहिए प्रियो? हम कितना अधिक प्रभु का महिमा करना चाहिए है ना. प्रभु का महिमा करना चाहिए है ना. हमें उसका संतान बनाया, कितना बड़ा पद भी दिया प्रियो है ना. वो वचन पढ़ने के समय में हमेशा मैं रोता हूँ क्योंकि हम शैतान का संतान था.
हमें प्रभु ने अपना संतान बनाया। देखो हम परमेश्वर का संतान हाँ कराने के लिए पिता ने हमें कितना बड़ा प्रेम दिया है ना। वो प्रेम याद करेगा तो कैसा दिल नहीं टूटेगा। कितना बड़ा पदवी में हमें लाया, हमें स्वर्ग का हमें नागरिक बनाया, स्वर्गीय परिवार का हमें अंग बनाया। हम कैसा स्तुति नहीं करेगा। जरूर जो भी जीवित है प्रभु का स्तुति करेगा। जीवित का मतलब जीवन पाया है, यीशु मसीह जीवन बनकर आया, प्रभु का स्तुति करते रहेगा। कितना धन्यवाद है प्रभु ने हमें बहुत बड़ा प्रोत्साहन दिया है। प्रियो ये एक ही छोटा सा जीवन है, अभी हमें और भी हमको तेजस है ना उस महिमा को हम धारण करने जा रहे हैं है ना। उधरी मिलने वाला उस तेजस के लिए भी हमें यहाँ पर तैयारी करना है। उसमें बहुत फर्क है, आप सबको मालूम है। तो मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो अभी का अवसर बहुमूल्य है। प्रियो हमें इस अवसर को प्रभु का गौरव के लिए इस्तेमाल करना चाहिए है ना। हर बात में मैं प्रभु को महिमा दे रहा है कि नहीं। प्रभु ने मुझे जो भी कार्य सौंपा, अभी यीशु मसीह ने यहाँ पर यूहन्ना 17:4 में बोला, पिता मैंने तेरी महिमा किया। ऐसा किया, जो काम तूने मुझको दिया वो काम मैंने पूरा किया। प्रियो हमें ये बात को देखना चाहिए। मैं आपको कई बार बताया, सीटी स्टड बोल के जो प्रभु का दास है वो बहुत बुढ़ा हो गया। उस समय में तभी भी वो मतलब बाइबल को इतना ध्यान पूर्वक पढ़ रहा है। उनका एक मित्र आके बोला, दोस्त मित्र क्या बात है, ऐसे लगता है कि आप पहली बार बाइबल पढ़ रहे हैं, इतना ध्यान इधर करके क्यों पढ़ रहा है। तब वो प्रभु का दास बोलता है, मैं ये देख रहा हूँ प्रभु का वचन में मेरे लिए कहा हुआ एक भी बात मैं नहीं करते हुए रह गया क्या, रह गया तो उसको भी मैं पूरा करूं। ऐसा ढूंढना प्रियो, ऐसा ढूंढना। प्रभु ने मुझको करने के लिए दिया हुआ कामों में कुछ रह गया तो फिर कब करेगा। समय पार हो जाएगा जल्दी। इधर से निकल जाने के बाद में करने के लिए कुछ नहीं है, हम पर रहते रहते करने के लिए सब कुछ दिया है। और वो बात में अगर हम लोग लापरवाही किया तो उसका नुकसान आनंद काल का हमें है। इसलिए प्रभु का वचन जब सुनता है, प्रभु का वचन जब पढ़ता है, तब प्रभु हमसे बात करता है। प्रभु को आज हमसे बात करने के लिए और कोई मार्ग नहीं। इसलिए प्रभु हमें प्यार कर रहा है, इसलिए प्रभु हमसे बात कर रहा है ना। आज प्रभु कोई स्वप्न के द्वारा दर्शन के द्वारा बात नहीं करता, और अपने वचन के द्वारा बात करता है। इसलिए जब भी वचन पढ़ रहा है, वचन सुन रहा है, प्रियो प्रभु आपसे बात कर रहा है। इसका मतलब इसका गौरव जानना चाहिए, प्रभु को पूर्ण महिमा देना चाहिए। तो प्रभु को महिमा हो। आइए अपने आगे बंद करें, एक बार एक क्षण अपने आप को परखे प्रियो। आज मेरे जीवन कहाँ पर है, इतना गहरा आलोचना प्रभु ने दिया है। निश्चय बात है प्रियो, प्रभु का दास के द्वारा प्रभु ने हमारे का दिल की अवस्था जानकर हमसे बोला और बातचीत करा। ये सारा वचन हमारे जीवन में पूरा रीति में काम कर पाए। प्रभु को सारा महिमा मिले। आमीन। आइए समय हम सब लोग